महिन्याच्या प्रथम दिनी आज आपल्याला विश्वरूप प्रभू पुन्हा एकदा ब्रजलीलाविषयी वर्णन करणार आहेत आणि पुन्हा एकदा भगवंताच्या धामात घेऊन जाणार आहेत. तर आपलं सौभाग्य आहे, आपण सगळेजण विश्वरूप प्रभूजींना ओळखतो. विश्वरूप प्रभूजी डॉक्टर विवेकानंद शानबाग हे भक्तिवेदान हॉस्पिटल मीरा रोड मुंबई येथे डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्य करत आहेत. श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरामध्ये ते सिनियर काउन्सिलर आहेत. बऱ्याच डॉक्टरांना त्यांनी भक्तीमध्ये आणलेलं आहे आणि हॉस्पिटलमधून दरवर्षी यात्रा निघते. त्या यात्रेमधून बरेच पेशंट म्हणा, डॉक्टर म्हणा, त्यांचे नातेवाईक म्हणा, बरेच जण भक्त झालेले आहेत. तर आज आपलं सौभाग्य आहे की आपल्याला त्यात प्रवक्ता म्हणून भेटलेले आहेत. तर 3 वेळा हरिबोल म्हणून सगळ्यांनी प्रभूजींचं स्वागत करायचं आहे. तुम्ही अनम्यूट करू शकता आणि 3 वेळा प्रभूजींचं जोरदार स्वागत करायचं आहे आज या पवित्र दिनी. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. मला विनंती आहे की तुमचे व्हिडिओ थोडे ऑन करा, कारण जेव्हा रेकॉर्डिंग आपण प्रोड्यूस करतो ना तेव्हा जेवढे लोक व्हिडिओ ऑन आहेत तेवढे दिसतात, बाकी सगळं ब्लँक दिसतं. आणि जर व्हिडिओ ऑन असतील तर लोकांना बघून बोलायला एक वेगळा अनुभव असतो आणि ब्लँक स्क्रीनला पाहून बोलणं हे वेगळं असतं. प्रवचन जे असतं ते नेहमी आपण लोकांकरता देत असतो, फळ्याकरता किंवा स्क्रीन करता देत नसतो. आणि ज्यांना मी को होस्ट केलंय त्यांचं कर्तव्य आहे ते म्यूट करायचं, शांत करायचं, आवाज आला की बंद करायचं, हे ध्यानात ठेवायचं आहे. त्याने प्रवचनामध्ये खूप डिस्टर्ब होतं मध्ये. आणि सर्वांचं स्वागत आहे, तुमचं धन्यवाद आहे की तुम्ही मला पुन्हा एकदा संधी दिलीत. आणि गेल्या वेळी मी गोवर्धन इको विलेज या ठिकाणी होतो आणि तिकडे कसं वायफाय मिळायचं, जायचं. आपण 2दा अंधारात गेलो आणि 2दा परत उजाळात आलो. पण मी ती कथा पूर्ण केली होती त्यावेळी, पण ते तात्पर्य सांगायचं राहिलं होतं. तर आपण आता त्यातून सुरुवात करूया आणि मग आजच्या विषयावरती येऊया. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आजच्या दिवसाची पार्श्वभूमी अशी आहे की कालच्या दिवशी रात्री डॉक्टर श्यामकुंड प्रभूंची मला खूप आठवण आली, कारण माझी आई त्या बिछाण्यावरनं पुन्हा पडली आणि रात्री खूप उशीरपर्यंत ते चाललं होतं सगळं काम. त्यामुळे आज मला काही फारशी तयारी वगैरे करता आली नाही. ती एक गोष्ट आहे, कारण उशिरा खूप झोपलो, उशिरा उठलो, उशिरा जप केला. आणि आज सकाळी मला पुन्हा फोन आला की तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये जमुनेच्या चॅप्टर मध्ये 10 मिनिटं कमी पडतायत, तुम्ही कृपा करून ते रेकॉर्डिंग करून पाठवा आणि तुम्ही जो कुर्ता घातला होता तोच कुर्ता घालायचा आहे परत. तर तो दिवस मला असं कंटिन्यू दिसणार, कंटिन्यू. म्हणून मग तो कुर्ता घेऊन मग दिवसभर त्याची तयारी केली आणि मग जाऊन त्या मच्छरांच्या मध्ये, आमच्या हॉस्पिटलच्या मागे कन्स्ट्रक्शन साईटच्या मागे जे जंगल आहे तिकडे उभं राहून मच्छरांच्या मध्ये 10 मिनिटं इंग्लिश आणि 10 मिनिटं हिंदी असं रेकॉर्डिंग आत्ता पूर्ण झालं. आणि त्या घाई गडबडीमध्ये माझ्या लॅपटॉपची जी वायर आहे ती फेल झाली, ती कॉम्प्युटर चार्ज करत नव्हती, ती अर्जंटली मागवली आणि ती चिपकवली आणि ती चार्जिंग सुरू झालं आणि मी धन्य झालो. म्हटलं आता
मालवणच्या लोकांसमोर माझी इज्जत वाचली. अशा या स्थितीमध्ये मी तुमच्यासमोर उभा आहे आणि आनंद आहे. असं वाटतं कधी कधी ना, काहीच तयारी न करता एकदम हृदयातून बोलावं, ते मनात येईल ते बोलावं, फ्रॉम द कोर ऑफ द हार्ट, हृदयातल्या आतल्या कोपऱ्यातून बोलावं. आणि कधी कधी अशीच प्रवचनं खूप छान होतात, असा माझा अनुभव आहे. कधी कधी आमच्या हॉस्पिटलमध्ये काय होतं, 7:30ला प्रवचन असतं, प्रभात जागृती, आणि 7:27ला कळतं की आजचे नियोजित वक्ता येत नाहीत. आणि तिकडे विश्वरूप दास जप करत बसले असतात, आपले जपतात सकाळचा जप 6 to 7:30. आणि माझ्या कानात येऊन कोणतरी बोलतं, प्रभूजी ते प्रभूजी येत नाहीये, तुम्ही क्लास द्याल का? तर मी म्हणलं ठीक आहे. आता लगेच बोल्यावर पटकन तर तिकडूनच स्ट्रेट व्यासासनावरती, जय राधा माधव, त्याच्यानंतर जे काही सुटेल ते लोकांचं भाग्य किंवा दुर्भाग्य. हरे कृष्ण. तर आपण गेल्या वेळी जे काय बोललो वाड्यामधून, तो एक मग खूप रोचक विषय होता. तर तो विषय असा होता की ज्यांना जे लोक नव्हते गेल्या वेळी त्यांना सांगू शकतो मी, की कंस महाराज, कृष्णाचे मामा, त्यांचा आम्ही गौरव केला गेल्या वेळी. गर्गसंहितेमध्ये अनेक अध्याय आहेत, त्याच्यामध्ये कंसाचा दिग्विजय ह्या विषयावरती खूप प्रदीर्घ चर्चा केलेली आहे. का केलेली आहे? कंसाचा गौरव करण्याकरता नाही, कृष्णाचा गौरव करण्याकरता. आणि आपण काय वाचतो, कृष्ण आखाड्यात गेले, त्यांनी कंसाला धरलं, केसांना पकडून ओढलं, खाली आणलं, 1-2 मुक्के मारले आणि कंस मेला. मग आपला काय वाटेल, अरे 10 वर्षाचा मुलगा, एवढा कोमल, त्याचं शरीर पण असं लोण्याहून मऊ, आणि त्या मुलाने 2-3 मुक्के मारले आणि तो जो मनुष्य मरत असेल तो किती कमजोर असेल. ही लहान मुलाच्या 2-3 मुक्क्याने तो मरू शकत असेल, तो किती कमजोर असेल. तर ही जी चुकीची भावना आहे ती दूर करण्याकरता म्हणून गर्ग मुनींनी नारद मुनींच्या मुखातून ती कथा ऐकवली आपल्याला गर्ग संहितेमध्ये. हे कंस हे किती पराक्रमी होता, किती पराक्रमी होता. फॉर एक्झाम्पल मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की त्याने कोल्यापीड हत्तीला उचलून हवेत फेकून दिलं होतं. 10,000 हत्तींचं ज्याच्यामध्ये बळ आहे, अशा कोल्यापीड नावाच्या भयंकर हत्तीला उचलून सोंड पकडून आकाशात फिरवून फिरवून फेकून दिलं होतं. जरासंध्याच्या पशुशाळेमध्ये पुन्हा फेकून दिलं होतं. त्यामुळे जरासंधासारखा महान वीर ताबडतोब आपल्या 2 मुलींना ताबडतोब नवरी बनवून घेऊन आला आणि लगेच लग्न लावून टाकलं. याच्याशी युद्ध करण्यापेक्षा नातलग बनलेलं बरं. अशा महान योद्ध्याशी आपण मैत्री केलेली बरी, संबंध केलेला बरा. म्हणून राजनीतीच्या बुद्धीने त्याने आपल्या लगेच 2 मुलींना अस्ती आणि प्राप्ती यांना नवरी बनवून हुंडाबिंडा गोळा करून लगेच हाती घोडे आणि सोनं चांदी दास दासी गोळा करून लगेच तिकडे त्या तंबूतच लग्न लावून दिलं. म्हणजे युद्ध करायचा विचार नाही, दिग्विजय करायचा विचार नाही. अशी झलक आहे कंसाची. आणि दुसरी झलक म्हणजे रावणापेक्षाही अत्यंत बलवान असा हा कंस होता. रावणाला शिवधनुष्य तसूभर देखील हलवता आलं नव्हतं, परंतु कंसाला परशुरामाने विष्णू धनुष्य फेकून दिलं, असं उचलत आहे म्हणून. तर फेकून दिलेलं त्यांनी ते झेललं आणि ते झेलून त्याच्यावरती 100 वेळा प्रत्यंचा चढवली आणि जो टणत्कार केला त्याच्यामुळे देवतांना वाटलं की आता प्रलय झाला नाही, प्रलय, अशी त्यांना भावना, अशी भीती मनात निर्माण झाली. असा तो कंस. आणि त्याला परशुरामाने ती धनुष्य भेट दिली. दिस इज गिफ्ट फॉर यू, हे तुला माझ्याकडून भेट आहे. आणि सांगितलं की हे धनुष्य ज्या दिवशी कोण तोडेल ना, तो मनुष्य तुझा वध करेल, असं पण सांगितलं. थोडा खट्टा थोडा मिठा. अशा प्रकारे त्या कंसाला, जेव्हा तो कंस आला बरसानामध्ये भानुखरच्या किनारी, तेव्हा तो स्त्री बनला. आणि 6 महिने त्याने शेणी थापल्या, शेणी बनवल्या, शेणी थापल्या, त्या गोळा केल्या सुकवून, टोकीवर घेतल्या आणि त्या जमा केल्या. 6 महिने रडत 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 त्यांनी ते सगळ्या शेणा थापल्या. का? कारण राधा राणीच्या प्रभावामुळे तो पुरुषाचा स्त्री झाला.
अशी ही कहाणी मी गेल्या वेळी विस्तारपूर्वक सांगितली. कंस इतका महान दिग्विजयी महान पराक्रमी, ज्यांनी विश्वातल्या सगळ्या राक्षसांना वश करून नोकर बनवून ठेवलं होतं मथुरेला. जेव्हा सांगेल तेव्हा तयार राहायला पाहिजे कामाकरता. असा महान राक्षस स्वतः जेव्हा कृष्णाला बघत बघत शोधत शोधत जेव्हा तो बरसाण्यात आला भानोकरच्या किनारी, तो तिथे स्त्री झाला. म्हणजे काय, की तो कृष्णाहून अधिक शेवटी घाबरला राधाराणीला. पण तिच्या प्रभावामुळे, तिच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यामुळे 6 महिनेपर्यंत तो स्त्री बनून राहिला. त्याचा घोडा पण घोडी बनून, आणि तिच्या कृपेने मग त्याला पुरुष शरीर प्राप्त झालं. आणि तो जो घोड्यावर बसून पळून गेला, तो परत कधीही तोंड दाखवायला बरसाना, नंदगाव, जावट ह्या विभागात आला नाही कधीच. त्याची हिंमतच झाली नाही. कृष्णाला मारण्याकरता तो अनेक ठिकाणी आला, त्याची माणसं आली, ती मेली ही गोष्ट वेगळी, पण त्याला हिंमत होती तिकडे जाऊन त्याला पाठलाग करायची, त्याला मारायची किंवा प्रयत्न करायची. पण एकदा 6 महिने बरसाण्यामध्ये त्या विभागात राहिल्यानंतर त्याची पुन्हा कधी हिंमत झाली नाही. आणि ही कथा जी आहे ती त्या 84 खंबा या ठिकाणी ब्रजवासी लोकांनी एकमेकांना सांगितली. असं वर्णन नारद मुनी करतात राजा बहुलाश्व याला, हे सांगण्याकरता की असा हा महान कंस जो आहे त्याला केवळ 2-3 मुक्के मारून भगवंतांनी खलास करून टाकलं. म्हणजे भगवंत जरी बालक असले, नवजात अर्भक असले, आत्ता जन्मलेलं मूळ असे असले, तरी सुद्धा भगवंतच असतात. ते फक्त स्तनाग्राला शोषून प्राण घेऊ शकतात पुतनेचा. केवळ दूध पिऊन ते प्राण घेऊ शकतात. त्यांना काय फारसं शस्त्र, अस्त्र, चक्र चालवायची गरज नाही पडत. तर ती जी कथा आहे ती 6 महिनेपर्यंत कंस गोपी बनले. म्हणजे कंसनी गोपी म्हणजे जाडी गोपी, मोटल्ली गोपी बनले ते. म्हणजे खूप थट्टा केली गोपींनी, खूप टीका केली, थट्टा केली, खूप हसी मजाक केला. आणि कंस रडत राहिला. आता ती जी गोष्ट आपण ऐकली त्याचं तात्पर्य काय ते आपण विचार करू या गोष्टीचा. आता सर्व गोपी या चैतन्य महाप्रभू म्हणतात की सर्व गोपी अतिशय भाग्यवान आहेत, अतिशय परम 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 भाग्यवान आहेत. देवाच्या सर्वोच्च भक्त म्हणून त्यांची गणना केली जाते. असं चैतन्य महाप्रभू स्वतः भगवंत जेव्हा भक्त बनून आले तेव्हा ते म्हणतात की सर्वश्रेष्ठ भक्त जे आहेत ते गोपीज आहेत, गोपी. आणि त्या गोपी काय करतात, दूध काढतात, विरजण लावतात, दही मंथन करतात, लोणी काढतात, ते गोळा करून ठेवतात, मग तूप बनवतात, दही बनवतात, दुधाच्या बर्फी बनवतात, आणि मग कधी ते गोशाळा साफ करतात, शेण आणि गोमूत्र एकत्र करतात, त्या शेणी बनवतात, त्या सुकवतात, शेती करतात, कधी कधी घरी जेवण करतात, कृष्णावर प्रेम करतात. आता ही सर्वोच्च प्राप्ती आहे. कृष्णाची गवळण बनणे म्हणजे सर्वोच्च जीवनाची प्राप्ती आहे. त्याकरता मला काय सांगू, त्याच्याकरता आणखीन एक गर्गसंहितेमध्ये अनेक अध्याय दिलेले आहेत की किती प्रकारच्या गोपी होत्या आणि त्यांनी काय काय तपस्या केली होती पूर्वजन्मामध्ये, आणि ते कोण कोण होत्या आणि त्या कशा कशा आल्या वृंदावनमध्ये गोपी बनण्याकरता. उदाहरणार्थ, जेव्हा प्रभू रामचंद्र विश्वामित्र मुनींबरोबर गेले होते कुठे, मिथिलामध्ये, ताडका, सुबाहू आणि मारीच यांना परास्त करून, जेव्हा सुबाहू ताडकाचा वध करून आणि मारीचला पळवून लावून जेव्हा ते पोचले मिथिलामध्ये, तेव्हा मिथिलातल्या तरुण युवतींना त्यांच्या खूप आकर्षण निर्माण झालं आणि त्यांनी एकांतामध्ये भेटून प्रभू रामचंद्रांना सांगितलं की आम्हाला तुमची बायको बनायचंय. तर प्रभू म्हणाले की या जन्मामध्ये मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, एकपत्नी व्रत आहे, तर तुम्ही पुढच्या जन्मामध्ये या आणि माझी गोपी बना आणि तुम्हाला मी बायको म्हणून स्वीकार करेन. त्याच्यानंतर ते एकदा गेले होते प्रभू रामचंद्र आपल्या आईकडे, कोसल देशामध्ये, कौसल्या मातेच्या गावी गेले होते, म्हणजे आईच्या माहेरी, आपल्या आजोळी गेले होते. तिकडच्या काही नवयुवतींना त्यांचं खूप आकर्षण निर्माण झालं होतं आणि त्यांनी त्यांना एकांतामध्ये अप्रोच केलं होतं आणि म्हणाले, भगवंता आम्हाला तुमची पत्नी बनायची इच्छा आहे. तर ते बोलले पुढच्या वेळी. तसंच ते प्रभू जेव्हा दंडकारण्यामध्ये आले, 13 वर्ष चित्रकूटमध्ये निवास करून 14व्या वर्षी जेव्हा ते गोदावरी तटे आले, तेव्हा तिथे काही ऋषी मुनी आपल्या भक्तीच्या
एकदम परमोच्च अवस्थेमध्ये गोपी भाव प्राप्त झालेले ते दंडकारण्यातले ऋषी होते. त्यांनी जेव्हा दर्शन केलं प्रभूचं, अनंत कामदेवांच्या प्रमाणे सौंदर्य असलेले आपले प्रभू रामचंद्र जेव्हा त्यांनी पाहिले, तेव्हा त्यांच्या मनामध्ये शृंगार रस निर्माण झाला आणि त्यांनी दंडकारण्यामध्ये विनंती केली, भगवंता आम्हाला तुमच्याशी लग्न करायचंय, तो भाव आम्हाला अनुभवायचा आहे. तर प्रभू म्हणाले की या जन्मात मी एकपत्नी व्रत आहे, पुढच्या जन्मात तुम्ही येऊ शकता. तर ते बनले ऋषीचारी गोपी, म्हणजे ऋषी असलेले गोपी बनले. मग काही वेद वेद आहेत ना, वेद म्हणजे अनेक वेद आहेत आपले आणि त्या असं म्हटलंय की वेदातून आपल्याला भगवंत इतका सहजपणे प्राप्त होत नाही किंवा वेदातून भगवंतांचं वर्णन इतकं सहजपणे होत नाही, साक्षात्कार होत नाही. तर त्या वेद रूपीच्या बायका होत्या, वेद रूपी देवी होत्या. त्या भगवंताला भेटल्या एकदा, म्हणाल्या की अरे भगवंता, आमचं जे काही श्लोक आहेत, ऋचा आहेत, जे काही आमचे वर्णन आहे, त्यामध्ये तुमचं प्रत्यक्ष साक्षात अनुभूती होत नाही आमच्यातून. तर आमचं कसं उद्धार होणार मग? तर भगवंतांनी काय केलं, विष्णू भगवंतांनी त्या सर्व वेदिक देवींना, म्हणजे वेदरूपी देवींना, श्रुती म्हणजे शास्त्र, त्या श्रुती देवींना गोलोक वृंदावनाचं दर्शन घडवलं. आणि त्या गोलोक वृंदावनामध्ये त्या सगळ्या देवींनी गोपींना पाहिलं कृष्णाची शृंगार रसामध्ये सेवा करताना. तर त्यांची ती अद्भुत माधुर्य रसातील, शृंगार रसातील सेवा पाहून त्या सगळ्या देवी ज्या आहेत त्या खूप मोहित झाल्या आणि ते भगवंताला म्हणाल्या, भगवंता आम्हालाही असंच बनायचंय, आम्हालाही असंच सेवा करायची, आम्ही वेदरूपी आहोत, आम्ही ती सेवा करत राहू, परंतु आम्हाला वेगळ्या रूपामध्ये तुमची अशी सेवा करायची. तर भगवंत म्हणाले, तथास्तु. जेव्हा मी वैवस्वत मनूच्या 28व्या द्वापर युगामध्ये जेव्हा कृष्ण म्हणून पूर्ण पुरुषोत्तम म्हणून येईन, तेव्हा तुम्ही श्रुतीचारी गोपी म्हणून या आणि माझ्याशी मग तुमचं लग्न होईल, लीला होईल, काय काय जे काय होईल ते. अशा प्रकारे 25 ते 28 प्रकारच्या गोपी आहेत. त्यातल्या फक्त काहीच गोपी नित्य सिद्ध आहेत. म्हणजे राधा राणी, ललिता, विशाखा, अष्टसखी, जे काही मेन गोपी आहेत सगळ्या कायमच्या गोपी सिद्ध, नित्य सिद्ध. बाकी सर्व त्या बाहेरनं आलेल्या गोपी होत्या. त्या गर्गसंहितेमध्ये फार सुंदर विशाल, इवन तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा भगवंताने दर्शन रूप घेतलं होतं ना, विष्णूचा पहिला अवतार मत्स्य अवतार, तो मत्स्य अवतार जेव्हा समुद्रामध्ये भगवंत फिरत होते, त्यावेळी समुद्रकन्या त्यांच्याशी बघून आकर्षित झाल्या होत्या. त्या समुद्रकन्या देखील गोपी बनल्या. वराह देवांना बघून काही देवी आकर्षित झाल्या होत्या, त्या पण गोपी बनल्या. अनंत शेषाला पाहून रसातळाच्या खाली गर्भोतक जलामध्ये सर्व ब्रह्मांड आपल्या शिशावर धारण करून अनंत शेष खाली असतात सगळ्यांच्या. म्हणजे आपण सगळे पृथ्वीवरती आहोत आणि खाली 6 लोक आहेत, वरती 7 लोक आहेत, तो कुठे 14 लोक आहेत. त्या 14 लोकांच्या खाली जे आहे रसातळ, सगळ्यात खाली रसातळ आहे. ते कशामध्ये आहे? गर्भ उदक सागराच्या जलामध्ये आहे. त्या खाली तिकडे अनंतशेष उभे असतात. आपल्या डोक्यावर हे 14 भुवन धारण करून उभे असतात. त्यांचं अप्रतिम सौंदर्य पाहून काही समुद्रकन्या त्यांना आकर्षित झाल्या. त्या पण बलरामांच्या गोपी बनल्या. त्या सर्व, कारण अनंतशेष अनेक रूपाचे आहेत, एकच नाही आहेत ते. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक अनंतशेष असतात आणि त्याचं दिव्य रूप वरती पण असतं, गौलोक वृंदावनाच्या वैकुंठ वातावरणाचं असतं. तर अशा अनेक वैकुंठ रूपातल्या अनंतशेषांना पाहून किंवा पृथ्वी ब्रह्मांडातल्या समुद्रामध्ये त्यांना पाहून अनेक देवी आकर्षित होऊन त्यांनी इच्छा प्रकट केली होती, त्या पण बलरामांच्या गोपी. अशा प्रकारचे अनेक भगवंताच्या गोपी आहेत. त्या सर्व वृंदावनामध्ये त्यांच्या जीवनाच्या परिपूर्णतेकरता प्रकट झाल्या. त्यातल्या काही गोपी अशा होत्या की त्यांनी लहान लहान मुली म्हणून जन्म घेतला होता नंदगावमध्ये. आणि त्या लहान लहान गोपी ज्या होत्या त्या यशोदा मातेला मदत करायच्या. जेव्हा कृष्णाची आंघोळ व्हायची किंवा कृष्णाला जे काही आरती करायची किंवा शृंगार करायचा किंवा काही साबण द्यायचं किंवा काही शंख द्यायचं किंवा काही पण तत्पर असायच्या त्या. किम करा, हा काय करू आता, अशा म्हणून त्या तत्पर उभ्या राहायच्या. आणि त्यांनी अनेक वर्ष त्या अगदी म्हणजे नगण्य सेवा केली. म्हणजे काय पडेल ते सेवा केली, सांगेल ते, नुसतं उभं राहायचं. काय देऊ आई, काय देऊ? मग यशोदा म्हणणार की टॉवेल दे, मग त्यावेळेस टॉवेल देणार.
मग आई काय देऊ, ते म्हणणार अत्तर दे, मग तो अत्तर देणार लगेच. आई काय देऊ, माळ दे, मग ती माळ देणार लगेच. म्हणजे जे काय पडेल ते काम, जा पटकन जाऊन ते घेऊन ये, जा दिवा घेऊन ये, जा तूप घेऊन ये, असं जे काय असेल ते काम त्यांनी केलं आणि त्यामध्ये त्या खूप प्रवीण झाल्या आणि मग त्यांच्यावरती यमुनेची कृपा झाली त्या गोपींवरती. आणि त्या यमुनेला त्यांनी काय प्रार्थना केली की आम्हाला आता कृष्ण नवरा म्हणून पाहिजे. तर त्या म्हणाल्या की तुम्ही आता कात्यायनी व्रत करा. मग त्यांनी कार्तिक संपल्यावरती 30 दिवस कात्यायनी व्रत केलं आणि 30व्या दिवसाच्या अंतिम दिवशी त्यांना भगवंतांनी येऊन त्यांचं वस्त्रहरण केलं आणि त्या वस्त्रहरणाच्या 5व्या दिवशी त्यांनी रासलीलेमध्ये प्रवेश दिला नृत्य करण्याकरता. म्हणजे पत्नी म्हणून एका दृष्टीने स्वीकार करून. अशा या विविध प्रकारच्या गोपी स्वतःला धन्य मानतात. त्यांनी आपल्या पूर्वजन्मामध्ये खूप तपस्या केलेल्या आहेत, खूप कष्ट केलेले आहेत, त्यांनी खूप शास्त्र अध्ययन केलेलं आहे, खूप व्रत केलेली आहेत आणि त्या सगळ्याच्या फळाच्या रूपाने त्या गोपी बनल्या. काय करण्याकरता? शेणाच्या गोवऱ्या बनवण्याकरता, दुधाला विरजण घालण्याकरता, भगवंताकरता लोणी गाठण्याकरता, मंथन करण्याकरता. म्हणजे त्यांच्याकरता ते कार्य जे होतं ना, ते अगदी धन्य कार्य होतं की आपलं किती भाग्य आहे की आपल्याला शेवटी हा जन्म मिळाला गोपी रूपाने आणि आपण भगवंतावरती प्रेम करू शकतो आणि भगवंताने आपल्याशी विवाह केला आहे. हे किती भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे ते प्रत्येक कार्य करताना, चाहे ते गोशाळा साफ करत असतील किंवा शेणी बनवत असतील किंवा दूध गरम करत असतील, हे प्रत्येक गोष्टी करताना ते स्वतःला धन्य मानायच्या आणि भगवंताचं गुणगान करत 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 गीत गात गात ते कार्य करायच्या. अतिशय मग्न होऊन आनंदाचा अतिरेक अनुभव करताना ते हे कार्य करायचं. आता मी सर्व हे वर्णन का केलं तुम्हाला? कारण तेच कार्य करायचं भाग्य कंसाला प्राप्त झालं होतं. अगदी चुटकी सरशी ते गोपी बनला तो. काही तपस्या नाही, काही काम नाही, काही त्याचा योग्यता नाही. पण राधाराणीच्या प्रभावामुळे तो कंस जो आहे तो कंसनी गोपी बनला. विचार करा. ती गोपीचं शरीर प्राप्त करण्याकरता ह्या इतक्या प्रकारच्या गोपींनी इतकी जन्म काढले तपस्या करत, त्याला एका चुटकीप्रमाणे तो गोपी बनला. आणि तेच काम तो करत होता. दूध काढणे, दही लावणे, मंथन करणे आणि शेण्या बनवणे. पण त्याने ते काम रडत 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 आपल्या नशिबाला कोसत 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 केलं 6 महिनेपर्यंत. का असं? परमसिद्धीची प्राप्ती ज्या कार्यामध्ये होऊ शकते, ते परमसिद्धीचं कार्य त्याला करायला आपोआप मिळत होतं, काही अनायास, काही प्रयत्न न करता. मग त्या गोपी तेच काम त्याच्याच बरोबर करत होत्या, आनंदाने गीत गात गात स्वतःला भाग्यवान, महाभाग्यवान समजत त्या गोपी त्याच्याच बरोबर ते कार्य करत होत्या आणि त्यांच्याच बरोबर कार्य करताना हा मनुष्य रडतोय रडतोय रडतोय, म्हणजे हा मनुष्य नाही, ती गोपी आता ती बाई झालेली आहे ना तद्या, रडत रडत करतोय. यातून आपण काय शिकतो? जरी आपल्यावरती भगवंतांची परम कृपा अकारण झाली, काही कारण नसताना, तरी पण चेतना जर आपली बरोबर नसेल, त्याचा लाभ होऊ शकत नाही. भगवंतांनी किती कृपा केली ना, त्याचा उपयोग नाही. का नाही? जोपर्यंत आपली मनोवृत्ती, आपली मनोभावना बरोबर नाही, योग्य नाही, तोपर्यंत त्या कृपेचाही काही परिणाम होत नाही. त्यामुळे ती कृपा होऊन देखील आमचे कंस महाराज रडत राहिले, असं का झालं, असं का झालं, कधी मुक्त होईल, कधी मुक्त होईल, कधी मुक्त होईल. म्हणून काय म्हणतो आपण, सर्वात महत्वाची काय? चेतना. चेतना असेल ना, आता काही करता तुमच्याकडे बरीच लोक असतात, त्याच्याकडून एक मुलगा जन्माला येतो आणि तो भक्त बनतो. तर लोकांना वाटतं काय हा मनुष्य काय करतोय, काय अभ्यास करत नाही, हरे कृष्ण करतो, 2-2 तास जप करतो, काय पास होणार की नापास होणार, काय माहित नाही, माझा मुलगा वेडा झाला का काय झालं. पण आपल्या कुटुंबामध्ये एखादा मूल जन्माला येऊन भक्त बनणं हे आपलं महान भाग्य आहे. त्याचं ते फळ आहे आपल्या महान भाग्याचं. आपण जे काही शास्त्र अध्ययन केलं, संत सेवा केली, जाणते अजाणतेपणी, त्याचं ते फळ आहे की आपल्या घरामध्ये एक आपला जीव, आपला मूल भक्त बनतंय. पण ते आई वडिलांची मती योग्य नसल्यामुळे त्याला वाटतं की काय दुर्भाग्य आहे, माझा मुलगा असा ऍबनॉर्मल का बनतोय. का? की परमकृपा होऊन देखील त्याची जाणीव नसल्यामुळे, तशी भावना नसल्यामुळे त्याचा लाभ त्या माणसांना होऊ शकत नाही. आपण वाचतो शास्त्रामध्ये की प्रल्हादाला भगवंताने वरदान दिलं होतं, अरे तू एक मनुष्य आहेस ना या कुटुंबामध्ये, तर तुझ्या एका माणसाच्या असल्यामुळे 21 पिढ्यांचा उद्धार होणार आहे.
21 पिढ्यांचा, केवळ तू आहेस म्हणून, जो तू आहेस तसा आहेस म्हणून. तर असा एक मनुष्य आपल्याकडे जर असेल तर केवळ आपलीच पिढी नव्हे, परंतु 21 पिढ्या, म्हणजे 10 पुढच्या आणि 10 मागच्या आणि आपली एक, असं मिळून 21 पिढ्याचा उद्धार तो एक मनुष्य, भक्त मनुष्य करू शकतो. पण याची आपल्याला जाणीव नसेल तर आपण काय करणार? काकांशी बोलणार, मामांशी बोलणार, भावांशी बोलणार, "हे काय मुलाचं करायचं कळत नाही बाबा, मुलगा वेडा झालाय. काय करतोय कळत नाही. काय मच्छी खात नाही, मटण खात नाही, दारू पित नाही, काय मुलींना फिरवत नाही. काय नुसता हरी-हरी करतो. हे काय वय आहे का तर हरी करायचं? आता अभ्यासाचं वय, लग्न करायचं वय, संसार करायचं वय, तर हा मनुष्य हरी-हरी करतो. काय कळत नाही बाबा काय चाललंय याचं." आणि मग बीपी वाढतं, त्यांना काय काय त्रास होतो, हार्ट अटॅक येतो का? की मुलगा भक्त बनला म्हणून. तर जी परम भाग्याची गोष्ट असते, ती जर चेतना, मनोवृत्ती बरोबर नसेल, तर ती दुर्भाग्याची गोष्ट बनते आपल्याकरता. लक्षात ठेवा. तर हा कंस इतका भाग्यवान होता, की त्याने फक्त तिकडे आला तो आणि आला आणि काहीही तपस्या न करता तो गोपी बनला. साक्षात गोपींच्या सान्निध्यामध्ये. हां, चैतन्य महाप्रभू त्या गोपींचं नाव घ्यायचे. भक्त बनून जेव्हा भगवंत आले ना, तेव्हा ते त्या गोपींच्या नावाचा जप करायचे. अशा गोपींच्या सान्निध्यात त्याला तीच सेवा करायला मिळाली, जी त्याला सगळ्या गोपींना परम भाग्याने मिळाली होती तपस्या करून. परंतु त्याचा तसूभरही लाभ तो घेऊ शकला नाही, कारण त्याची चेतना विपरीत होती. म्हणून सबसे बडी चेतना, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज कॉन्शियसनेस. आपली चेतना जी आहे, भावना जी, मनोवृत्ती जी आहे, आत्मवृत्ती जी आहे, ती विकसित केल्याशिवाय भगवंताच्या कुठच्याही कृपेचा आपण लाभ घेऊ शकत नाही. भगवंताची कृपा आपल्यावर कायमची असते. हा, आता पाऊस कसा पडतो? पाऊस काय ठरवतो का की फक्त मालवणलाच पडला पाहिजे? सावंतला वडलाच पडणार, कुणकेला नाही पडणार, किंवा कणकवलीला नाही पडणार, फक्त सावंतवाडी. पाऊस सर्व ठिकाणी पडतो. पण आपण जर छत्री घेतली तर आपण पाऊसचा अनुभव घेऊ शकत नाही, किंवा आपण घरी बसलो तर बाहेर पाऊस आपल्या अंगावर पडू शकत नाही. सूर्यप्रकाश सर्व ठिकाणी इक्वल पडतो. पण आपण आत राहिलो तर आपल्याला तो लाभ होणार नाही, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी निर्माण होणार. तशी भगवंताची कृपा ही प्रत्येक जीवावरती असते. पण काही जीवांना ती ठाऊक असते, काही जीवांना ठाऊक नसते. ज्यांना ज्ञान आहे, ज्याची मनोवृत्ती अनुकूल आहे, त्यांना ह्या देवाच्या कृपेचा अनुभव कळतो, की आपल्याकडे भक्त आला आज जेवायला, आपल्याकडे दारामध्ये भिक्षुक आला, साधू, आणि कोणतरी आपल्या गायीकरता दान मागतंय. किती भाग्याची गोष्ट आहे आपल्याकरता. आपण गोसेवा करू शकतो. याकरता एक मनोवृत्ती जोपासणं आवश्यक असतं. तर ही जी कथा आहे कंसाची ना, फार प्रेरक कथा आहे. मला खूप आवडते कथा. कारण ती मला पुन्हा पुन्हा प्रेरणा देते, की आतापर्यंत मला इतक्या कृपा कळल्या, की ह्या कृपा आहेत म्हणून. पण अशा किती कृपा असतील ज्या मला अजून कळलेल्या नाहीयेत, की ही कृपा आहे माझ्यावरती. मला खूप लोक म्हणतात, की तुम्हाला हे असं मूल का व्हावं? तुम्ही इतकं जप करता, तुम्ही इतके वर्ष दीक्षा घेतलेली आहे आणि काय तुम्ही करत आहात, तर तुम्हालाच देवाने असं मूल का द्यावं? परंतु संतांच्या कृपेमुळे आपल्याला कळतं, की आपल्यावरती कृपा कशी होते ती. तर गुरु महाराज काय म्हणाले, की हा जो जीव आहे, तो तुमच्याकडे मूल म्हणून जन्म घेतोय, अपंग मूल म्हणून, तो भगवंताचा विशेष प्रिय जीव आहे. आणि अशा विशेष स्पेशल जीवाची सेवा करण्याकरता त्यांनी तुम्हाला योग्य ठरवलंय. त्यांनी तुम्हाला तुमच्यावर विश्वास टाकलाय, की माझ्या या विशेष जीवाचं थोडं काम बाकी आहे जगामध्ये. अशा त्या विशिष्ट जीवाची सेवा करण्याकरता तुम्ही योग्य आहात आणि तुमच्यावर विश्वास टाकून मी तुमच्याकडे हे मूल पाठवत आहे. जे काही वर्ष उरली असतील, त्याचं थोडंफार उरलं असेल, ते तुमच्याकडे छत्रछायेमध्ये तुमच्या देखरेखीखाली ते व्हावं पूर्ण, आणि तो जीव माझ्याकडे लवकर पोचावा, अशी देवाची इच्छा आहे, असं आमच्या गुरूंनी सांगितलं. तेव्हा त्यातलं रहस्य आम्हाला कळलं, की जे बाहेरून फार दुर्भाग्य, शापपूर्ण दिसतंय, नको असलेलं वाटतंय, मलाच का व्हावं, अशी जी घटना आहे, ती प्रत्यक्षात तुमच्यावर परम कृपा आहे देवाची. हे कळण्याकरता संतांचा संग लागतो. तर आपली चेतना परिवर्तित केव्हा होते? जेव्हा आपल्यावर संतांची संगती प्राप्त होते. मनुष्य जीवनाचा सर्वोच्च लाभ जो आहे, संत संगती, ती जेव्हा माणसाला प्राप्त होते, तर काही लोकांना ती भीती वाटते. बाप रे! आता हा मनुष्य माझ्याकडनं सर्व काढून घेणार. मला विरक्त बनवणार. मी संत बनणार. मला आता संसारात रुची उरणार नाही. आमच्या हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर असे होते, आहेत अजून सुद्धा. त्यांना सर्व काही पटलेलं आहे, आपण जे काही करतो. पण त्यांना भीती असते मनामध्ये. कदाचित जर मी जप केला, तर मला पैशावरचा लोभ नष्ट होईल. मला माझ्या मेडिकल प्रॅक्टिसवरचा जो अटॅचमेंट आहे ते नष्ट होईल. कदाचित मी विरक्त होऊन जाईन. नको रे बाप्पा, मला नाही करायचं हे सगळं.
म्हणून ते ना गुपचूप लिफ्टच्या ठिकाणी उभं राहून ते प्रार्थना ऐकतात, पण मध्ये येऊन उभे राहत नाहीत, कारण त्यांना भीती वाटते की बाबा मी जर ह्यांच्यासारखा बनलो तर काय होईल माझं. तर जी कृपा होत असते ना, ती कृपा पण मनुष्य टाळत असतो, अज्ञानामुळे किंवा लोभामुळे किंवा आसक्तीमुळे. जी भगवंताची अशी विशिष्ट कृपा होत असते ती आपण ना असं काय म्हणतात त्याला, वी आर रिजेक्टिंग. नको नको मला, नको मला, भीती वाटते, नको नको आता नको बाबा, मला एवढं नाही करायचंय, एवढंच करायचंय, बस बस नाही करायचं मला, अजून खूप काही काही आनंद घ्यायचा आहे आयुष्यामध्ये, मला आता नाही करायचं, हे काय वय आहे का माझं, असं वगैरे. परंतु प्रल्हाद काय म्हणतात, प्रल्हाद म्हणतात की कौमारम आचरित प्रज्ञा. 5 वर्ष कौमार म्हणजे कुमार अवस्थेमध्ये प्रवेश करणं, म्हणजे 5व्या वर्षात झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने भक्त बनलं पाहिजे. कारण जर भक्ती ही जीवन पद्धती असेल तर ती जीवनाच्या अंतिम काळात कशी शिकायची. जर भक्ती ही जीवन पद्धती असेल तर ती जीवनाच्या सुरुवातीला आपण अवलंबिली पाहिजे. जे जीवनाची परिपूर्णतेची पद्धती आहे ती जीवनाच्या अंतिम काळामध्ये अवलंबून काय फायदा, सांगा तुम्ही मला. ते आपले आहेत ना योगा कोणते, श्री श्री कोणते आहेत ना ते लिव्हिंग आर्ट ऑफ लिव्हिंगचे, ते म्हणत होते इफ योगा इज द वे ऑफ लिव्हिंग, श्री श्री शंकर. accept yoga as a way of living at the end of your living. If it is a way of living, it has to be adopted in the beginning of living. म्हणजे आपल्या आयुष्याच्या सुरुवातीला आपण ते स्वीकार केलं पाहिजे, तरच आपण ते त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकतो. सर्कशीमध्ये जेव्हा आपण कुठच्याही प्राण्याला घेतो तर कधीही वयस्क प्राण्याला घेत नाहीत, पिल्लूला घेतात. पिल्लांना घेतात का, हत्तीचं पिल्लू, वाघाचं पिल्लू, माकडाचं पिल्लू किंवा ह्याचं पिल्लू त्याचं पिल्लू का घेतात, कारण लहानपणी त्या पिल्लांना सगळ्या ट्रिक्स शिकवणं सोपं असतं, आणि तो जेव्हा ट्रिक शिकत शिकत मोठा होतो ना तेव्हा तो एकदम एक्सपर्ट सर्कशीतला जनावर बनतो. म्हणून सर्कशीमध्ये कधीही वयस्क वृद्ध जनावर घेत नाहीत, कारण याचं काय म्हणणं आहे, यू कॅनॉट टीच ओल्ड डॉग न्यू ट्रिक्स. म्हाताऱ्या कुत्र्याला नवीन नवीन तुम्ही क्लुप्त्या शिकवू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे चेतना परिवर्तन खूप आवश्यक आहे, आणि आज ते या विषयावर बोलणं अतिशय आवश्यक आहे, कारण आज कार्तिक महिना दामोदर मास सुरू होतोय. हा देवाचा एक मोठा ग्रेट ग्रँड सेल आहे. कसं असं दिवाळीला एक पॅन्ट घ्या 3 पॅन्ट मोफत मिळतील तुम्हाला, दिवाळी सेल. एक वाटी घ्या 3 वाट्या मोफत, एक ग्लास घ्या 4 ग्लास मोफत, असं असतं की नाही. एक साडी घ्या 3 साड्या मोफत. हे दिवाळीमध्ये सेल का लागतो, की लोकांना स्वस्तात गोष्टी मिळावा, आपला जुना माल संपावा आणि नवीन माल टाकायला मोकळं व्हावं म्हणून. तर कार्तिक महिना हा देवाकडून आपल्याला लाभलेला ग्रेट ग्रँड सेल आहे. काय म्हणतात भगवंत, तुम्ही एरवी जर एक हरे कृष्ण महामंत्र म्हणाल मला इतका इतका लाभ होईल, परंतु तोच एक महामंत्र जर तुम्ही कार्तिक महिन्यात म्हणाल तर तुम्हाला 1,00,000 गुणित लाभ होईल त्याच मंत्राचा. तुम्ही एक उपवास केलात कार्तिक महिन्यामध्ये एकादशीचा तर तुम्हाला 1,00,000 एकादशी उपवास करण्याचा लाभ प्राप्त होईल. अशा प्रकारे आध्यात्मिक कुठचंही कार्य तुम्ही कराल, कुठचंही कार्य म्हणजे हरिकथा ऐकाल किंवा हरिनामचा जप कराल किंवा तीर्थयात्रा कराल किंवा नदीमध्ये स्नान कराल किंवा दान धर्म कराल किंवा शास्त्र अध्ययन कराल किंवा देवाच्या मूर्तींची पूजा कराल, जे काही भगवंताच्या भक्तीत सांगितलेलं आहे ते कराल, त्या सर्व गोष्टींचा 1,00,000 गुणित लाभ ह्या महिन्यात प्राप्त होणार आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की तो मनुष्य मूर्खच असेल जो कार्तिक मध्ये व्रत करणार नाही. सर्वात जो आळशी असेल पण तो बुद्धिमान असेल तर तो कार्तिक व्रत करेल, कारण त्याला माहिती आहे की मी खूप आळशी आहे, मी काहीच करू शकत नाही, वर्षभर मी आराम करत असतो, 9 वाजता उठतो. पण कार्तिक महिन्यात जर मी ब्रह्ममुहूर्ताला उठलो आणि थंड पाण्याने आंघोळ केली आणि जप केला, ऍटलीस्ट सुरू केला, सूर्य यायच्या आधी, सूर्य उगवायच्या आधी जप कमीत कमी सुरू केला, संपवला नाही, सुरू जरी केला तर मला ह्या महिन्यामध्ये 1,00,000 गुणित लाभ मिळणार आहे, तर मी तो का करू नये. माणसाने आळशी असावं पण बुद्धू नसावं कधी पण, कारण बेस्ट पर्सन इज हु इज लेझी बट इंटेलिजंट असं म्हटलेलं आहे. आपण ते आळशी पण होऊ नये, आपण बुद्धिमान असावं आणि सतर्क पण असावं.
आणि चुस्त असावं. तसा हा कार्तिक महिना, भगवंत असं म्हणतात की या महिन्यामध्ये जो व्रत करणार नाही, त्याने याच्या आधी किंवा तिने याच्या आधी जे काही व्रत केले असतील देवी देवतांचे किंवा कुठचे गणपतीचे, ते सर्व व्रत व्यर्थ होतात, निष्फळ होतात. केलेल्या सफळ पद्धतीने केलेल्या व्रतांचं पण निष्फळीकरण होतं, जर कार्तिक व्रत केला नाही तर. आणि जो मनुष्य कुठचेच व्रत करत नाही पण कार्तिक व्रत करतो, त्या माणसाला या जगामध्ये जितकी व्रत आहेत ती सर्व करण्याचा लाभ मिळतो. हे पण ध्यानात घ्या. आता आपण तर कलियुगातली माणसं आहोत, आपल्याला काही ज्ञान नाही एवढं. अश्वमेध म्हणजे काय, गोमेध म्हणजे काय, राजसूय यज्ञ म्हणजे काय, आपल्याला काही ठाऊक नाही. पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणजे काय, अरे तुम्ही वाचाल तर मला तुम्ही चक्करच पडाल. अनेक वर्ष चालणारे यज्ञ आहेत ते, अनेक वर्ष. आपण कसे यज्ञ करतो, लग्न करतो ते यज्ञ करतो 3 तास मॅक्सिमम. लोकांना पंडितजी लवकर संपवावं, 3 तास कसं बसणार आम्ही? शॉर्ट मध्ये करता येईल का 2 तासामध्ये? असं मला लोक म्हणतात. प्रभूजी शॉर्ट में कर सकते हैं क्या? लोकांना 8ला जेवायला घालायचंय, तर 2 घंटे में कर सकते हैं क्या? हे आपली प्रवृत्ती कलियुगातली. परंतु पूर्वीच्या काळामध्ये अनेक वर्ष हे यज्ञ चालायचे. ते यज्ञ व्हायच्या आधी तो घोडा फिरवायचा 4 दिशेला दिग्विजय करण्याकरता, सर्वांवर विजय प्राप्त करायचा. मग तो घोडा विजयी होऊन परत येणार, मग त्या घोड्याला घेऊन अश्वमेध यज्ञ करायचा अनेक वर्ष. आता आपल्या पांडवांनी, आपल्या महाराजांनी, युधिष्ठिर महाराजांनी काय केलं होतं, भगवंताची इच्छा होती की राजसूय यज्ञ करावा म्हणून 4 दिशेला 4 भाऊ पाठवले. एका दिशेला अर्जुन, एका दिशेला भीम, एका दिशेला सहदेव, नकुल घोडा वागवत होते ते. आणि कितीतरी वर्ष लागले त्यांना अख्खं जग पादाक्रांत करण्याकरता. मग तो घोडा परत आला, मग त्या घोड्याला घेऊन त्यांनी तो अश्वमेध यज्ञ केला अनेक वर्ष, आणि तो पण काही चुकांमुळे झाला नाही पूर्ण. मग भगवंतांनी सुधारला तो, आणि मग कुठे तो पूर्ण झाला. अशी अनेक गोष्टी आहेत राजसूयाच्या, अश्वमेधाच्या, किती किती गोष्टी आहेत त्या करण्याकरता. किती आता त्या बली महाराजांनी बघा 100 यज्ञ केले, 99 सफल झाले, 100वा फेल झाला बली महाराजांचा. आणि कसे एक एक यज्ञ अनेक अनेक वर्षांचे, आणि हजारो यज्ञ कुंड एका वेळी, हजारो यज्ञ पुरोहित एका वेळी बसलेले, त्याच्या सगळ्यांचा मुख्य पुरोहित म्हणून शुक्राचार्य बसलेले. असं भव्य दिव्य व्यवस्था. किती टनाने गाईचं तूप लागतं त्याला, शुद्ध लाकडं जायला लागतात, शुद्ध मंत्र बोलणारा पंडित लागतो. आणि कसा पंडित लागतो, तो जेव्हा बोलेल ना मंत्र, त्याच्या बोलण्यामुळे अग्नी निर्माण होतो, मंत्राग्नी त्याला म्हणतात. आपण कसं माचीस टाकून ते असं असं करतो, ते लागत नाही, लाकडं चालू नाहीत लाकडं, तूप पण जळत नाही आपलं. अशी आपली अवस्था आहे. तर ते आपण यज्ञ कसे करणार? इम्पॉसिबल आहे. आता मी आता काय सांगतोय यज्ञाचं, तुम्हाला ते अप्लिकेबल नाहीये, मग तुम्ही सांगायचा फायदा काय माझा? सांगून फायदा काय? सांगायचा फायदा असा आहे की असे हजारो यज्ञ, अश्वमेध, राजसूय, गोमेध यज्ञ करायचा लाभ मिळतो केवळ एक दीपक भगवंताला दाखवल्याने या महिन्यामध्ये. म्हणून हे सांगायचा प्रयास केला मी. एवढा कष्ट का सांगायचे घेतले? एक तुम्ही दीपक घ्यायचा, एक कापूस घ्यायचा, त्याची वाती बनवायची, ती तुपात बुडवायची आणि ती प्रज्वलित करायची, आणि ते फक्त विष्णूला, कृष्णाला किंवा नरसिंहाला किंवा वामनाला ते फक्त दाखवायचा दीपक तो असा प्रेमाने. त्या एक दीपाच्या पुढे म्हणे जन्म जन्मांतरीची अनंत कोटी जन्मांची पाप उभी राहू शकत नाहीत. त्या एका दीपासमोर जळून खाक होतात. हे झालं एक निगेटिव्ह. म्हणजे कसं, जे आपण रॉंग केलंय ते नष्ट होतं, असा लाभ आहे तो. पण लाभ असं म्हटलेलं आहे की तुम्हाला हजारो अश्वमेध, राजसूय यज्ञ करायचा लाभ मिळेल केवळ कार्तिक मध्ये भगवंताला दीपदान केल्यामुळे. आता तुम्ही सांगू शकाल का, नाही प्रभूजी आमच्याकडे पैसे नाही, तो आमच्याकडे एवढं तूप कुठनं आणायचं प्रभूजी, एवढं कोण हात फिरवणार, हात दुखतो आमचा असा फिरवताना 7 वेळा, असं कोण म्हणू शकता का? मग तुम्ही एक काम करा, तुम्हाला तुमच्या तुपाचे पैसे नसतील तुमच्याकडे, किंवा तुमच्याकडे बाबा हात फिरवायला शक्ती नसेल, किंवा तुमच्याकडे कापूसच नसेल, तुम्ही ना भक्तिविधानमध्ये या कार्तिक महिन्यामध्ये. आणि असं म्हणत नाही की पेशंट बनून या पण या, पेशंट बनून या किंवा न पेशंट बनता पेशंटला भेटायला या. आम्ही तुम्हाला फुकट दीपक देऊ तुमच्या हातामध्ये, तो प्रज्वलित करून पण देऊ, म्हणजे लाईट करून देऊ तुमच्या हातामध्ये, त्याला ते निरंजन पण देऊ, दीप लावून देऊ, आणि प्रभूजी तुमचा हात पण मी फिरवू का असं पण सांगू तुम्हाला, तुमचा हात धरून फिरवू. आणि एक मी जोक करत नाहीये,
आमच्या पेशंट लोकांना अनेक वेळा तेवढी पण शक्ती नसते. पण हातामध्ये या ट्यूब लावलेल्या असतात, सलाईन लावलेलं असतं, तोंडावरती ऑक्सिजन असतं, काय काय मशीन लावलेले असतात. तर त्यांना तेवढी पण शक्ती नसते. त्यावेळी आमच्या स्पिरिच्युअल केअर डिपार्टमेंटच्या बायका ज्या आहेत ना, असिस्टंट त्या स्पिरिच्युअल केअर गिव्हर्स, ते त्यांचा हात पण पकडून, दिवा पकडून त्यांच्या हाताने अशी फिरवतो देवासमोर. माझी आई 91 वर्षाची बाई आहे. हां. तिला काहीच कळत नाही सध्या. काही तिला आठवत नाही, कळत नाही, शक्ती नाही, चालता नाही येत, बोलता नाही, काहीच करता येत नाही. तर तिचा खांदा पण फ्रॅक्चर झाला होता पूर्वी. त्यामुळे ती उचलू पण शकत नाही. तर माझी बायको तिच्या हातामध्ये दीप प्रज्वलित करून चांगल्या A2 गाईंचं तूप जे आम्ही घरी बनवलंय ते भिजवून ते प्रज्वलित करून तिच्या हातात पकडून तिचा हात पण फिरवते. ती तिकडे बघत पण नाही. कारण तिला कळत नाही ती काय करते ती. तिचा हात असा ती देवाकडे फिरवते अशी आणि तिच्या नावाने प्रार्थना करते, की देवा हिच्या हाताचा जो दीपक आहे तो स्वीकार कर. एवढी कृपा भगवंत करतात बघा. तर उद्देश काय आहे, की ह्या महिन्यामध्ये तुम्ही जर एक दीपक देवाला फिरवलात ना, तर तुम्हाला एवढे प्रचंड लाभ होतात, की त्याची आपण गिनती करू शकत नाही. गणतीच करू शकत नाही. या जगामध्ये कार्तिक दीपकासमोर किती लाभ होतात त्याची गिनती कोणच करू शकत नाही. असं सनातन गोस्वामी, स्कंद पुराण, पद्मपुराण, हरिभक्ती विलास या सगळ्या ग्रंथात वर्णन दिलेलं आहे. म्हणजे कसं आहे, इतका मोठा ग्रेट ग्रँड सेल आणखी कुठचा असू शकत नाही या जगामध्ये. एवढी छोटीशी एवढं छोटंसं कार्य केल्यावरती एवढा मोठा लाभ आध्यात्मिक दृष्टीने मिळेल, हे कुठच्या जगात असं व्रत नाही. असं म्हटलेलं आहे, की देव तुम्ही किती दीपक अर्पण केले याची आठवण ठेवतात. हां, समजा तुम्ही एक दीपक घेतला, असा दीपक घेतला आणि तो आपण लावला तो दीपक. किती प्रकाश निर्माण होईल? ठीक आहे, एवढी कॅन्डल पॉवर निर्माण होईल. आणि तुम्ही 30 समजा काही दिवस 3 वेळा अर्पण केला, काही दिवस 2 वेळा अर्पण केला, काही दिवस 1 वेळा अर्पण केला. तर भगवंत तो सगळा प्रकाश तो तुम्ही निर्माण केलात ना दीपकाचा, तो ते आठवण ठेवतात. आणि तुम्ही आणि आम्ही जेव्हा शरीर सोडून जेव्हा जाऊ भगवंताच्या दिशेने, त्या दिशेमध्ये तो सगळा प्रकाश भगवंत पुन्हा प्रकाशित करतात. मला कळलं बरोबर काय ते? तो जो मार्ग आहे तुमच्या आत्म्याकरता इकडून भगवंताकडे जायचा पण जो तो प्रवास मार्ग आहे, तो त्या मार्गामध्ये तो प्रकाश भगवंत पुन्हा तुम्हाला देतात. गोलोक आणि वैकुंठापर्यंत पोहोचण्याकरता. In English, what is said is, whatever light you have created by the lamps that you offered in the month of Kartik, Krishna lights your path back to Godhead with that light. What you created in the month of Kartik. बघा, मी विसरून जाल मी किती 550 केले का 351 केले. पण भगवंत ते आठवण ठेवून तो सर्व प्रकाश तुमच्या मार्गावरती प्रकाशित करतात. तुमचा मार्ग प्रकाशित करतात गौलोकापर्यंत. लक्षात ठेवा. म्हणून या महिन्यामध्ये जितके होतील तितके दीपक लावावेत. मंदिरात जाऊन लावावेत असं म्हणतात. आता तर बंद आहे मंदिर, परंतु मंदिरात जाऊन ते दीपक अर्पण करावे, दीपकांची आरास करावी असं म्हटलेलं आहे. आकाशामध्ये आपण पतंग उडवतो. आम्ही उडवतो पतंग आकाशामध्ये या महिन्यामध्ये आणि त्या पतंगाच्या तो एकदा बदलावरती गेल्यावरती तर त्यामध्ये मग कंदील लावायला सुरुवात करतो दीपक लावून. एक कंदील बांधतो, मग सोडतो पुढे, मग दुसरा कंदील, मग तिसरा कंदील आणि आकाशामध्ये अशी रांग निर्माण करतो दीपकांची. त्या दीपकांच्या रांगेने पण विष्णू प्रसन्न होतात या महिन्यामध्ये. बोला. म्हणजे प्रकाश आणि दीपक या विषयामध्ये तुम्ही जे काय कराल ना या महिन्यात, ते भगवंताला प्रिय आहे. ते सगळं भगवंत स्वीकार करतात. त्याचा भरभरून लाभ तुम्हाला देतात. असा महिना आहे हा. तर या महिन्यामध्ये धाम वास करावा. आता कसं आहे, धाम सगळे बंद आहेत. मग काय करावं? काय करावं? मनामध्ये धाम वास करावा. आम्ही यात्रा करतो ना, यात्रा, ऑनलाईन यात्रा कशा करता करतो? बसल्या ठिकाणी घर बैठे धाम वास. शरीराने नाही, मनाने आणि आत्म्याने. शरीर इथेच आहे, मुंबईला आहे किंवा मालवणला, सावंतवाडीला आहे. पण तुमचं मन पोचणार वृंदावनमध्ये. तर ती यात्रा आपण करू शकतो. भगवंताची कथा ऐकू शकतो आणि मनाने तिकडे जाऊ शकतो. अरे, भगवंताला ह्या महिन्यामध्ये यशोदा मातांनी बांधलं, उखळीला बांधलं तिने प्रेमाने. तर तिकडे आपण मनाने पोचू शकतो. गोकुळामध्ये ज्या ठिकाणी भगवंताला बांधलं गेलं मातेकडून. हा, भगवंतांनी ह्या महिन्यात माती खाल्ली, तर आपण त्या ब्रह्मांड घाटावर पोचू शकतो ह्या महिन्यामध्ये. तिथे भगवंतांनी माती खाल्ली.
असं कथा रूपाने, कथा श्रवण रूपाने आपण ह्या महिन्यामध्ये धामवास करू शकतो. आता तुम्हाला वाटेल की ह्या महिन्यामध्ये नदीमध्ये स्नान करणं खूप आवश्यक आहे. फार फार लाभदायक आहे ते. गोदावरी, गंगा, यमुना, सरस्वती जे काही जमेल ती नदी किंवा इंद्रायणी आपल्या जवळची महाराष्ट्रामधली, भीमा नदी किंवा सावतला कावेरी नदी किंवा वरती यमुना नदी. पण जाणार कसं आता ते? तर तुम्ही दररोज अंघोळ करताना एक तांब्या उचलायचा आणि गंगा गंगा म्हणून तो अंगावर टाकायचा. त्याच्यामध्ये गंगा प्रकट होणार. असं गंगा, यमुना सगळ्यांनी म्हटलंय स्वतः. आमचं नाव घेतलं का मी प्रकट होऊ. मी चतुर्मास्य सुरू झाल्यापासून आणि त्याच्या आधीपासून पण दररोज माझी सवय पडली मला ती. हातात तांब्या घेतला की लगेच गंगा, यमुना अशी सवयच पडलेली आहे. आता विसरत नाही ते. तिलक लावताना ते पाणी घेतो ना हातामध्ये गंगा अशी आठवण होते. म्हणजे गंगेच्या पाण्यात तिलक मी भिजवतो आणि लावतो. अशी सवय पडलेली आहे. तर तुम्ही घर बसल्या दररोज स्नान करू शकता. दररोज गंगा, यमुना, सरस्वती नदीमध्ये. तसं मन पाहिजे, तशी मनाची तयारी पाहिजे. तुमच्या घरामध्ये घर बसल्या तुमच्या तुम्ही हे स्नान करू शकता. तर एक झाला धामवास. हा, घरात भगवंत तुमच्या असतीलच, त्यांना तुम्ही दीपदान करा, त्यांची पूजा करा, त्यांना नैवेद्य अर्पण करा. सकाळी उठून लवकर नियम करा की आम्ही रोज सकाळी जप करू रोज, आणि मग दुपारी संध्याकाळी एक्स्ट्रा जप करू. प्रत्येक शब्दाला हरे किंवा कृष्ण किंवा राम किंवा प्रत्येक मंत्राला किंवा प्रत्येक माळेला या महिन्यामध्ये अनंत लाभ आहे, अनंत लाभ. म्हणून या महिन्यामध्ये व्रत घेणं आवश्यक आहे. व्रत घेणं म्हणजे काय? कठोर व्रत घ्यायची गरज नाही. मी 150 माळा करीन, थोडा लाभ आहे तर ते शक्य नाही तुम्हाला करणं. हा, एक माळ एक्स्ट्रा करा, नो प्रॉब्लेम. 4 माळा एक्स्ट्रा करा, नो प्रॉब्लेम. थोडंसं करा, पण मन लावून करा. कंटाळा आणि बोज या भावनेने करू नका. व्रत म्हणजे कसं? मनपूर्वक करायचं, ती कृती, त्याला व्रत म्हणतात. त्यात थोडं कष्ट असतात. तसं आईला मुलाला जन्म देणं कष्ट काय असतं? कष्टकारक असतं. मुलाला लहानचं मोठं करणं कष्टकारक असतं. ताप आला मुलाला तर खूप कष्ट असतात. परंतु आई प्रेमाने करते. कधी कंप्लेंट नाही करत. मला किती पगार देता? काल रात्री मी जागले, मुलाला लघवी झाली काल. संडास झालं रात्रीचं मुलाला. रात्रभर मी जागले, किती पगार देता? ओव्हर टाईम द्या मला. असं म्हणते का आई कधी? कधी म्हणत नाही. जे काही कष्ट पडतील सर्व कष्ट प्रेमाने आई पूर्ण करते. सर्व. आपण किती त्रास दिला आईला? आई ते काय आहे? मग ती म्हणणार तो पोपट आहे. मग पुन्हा आई तो कुठचा पक्षी आहे? ती म्हणणार पोपट आहे. मग तो पुन्हा विचारणार आई तो कुठचा पक्षी आहे? ते आई म्हणणार पुन्हा पोपट आहे. असं 51 वेळा जरी मुलाने विचारलं आई तो कुठचा पक्षी आहे? ते आई म्हणणार बेटा तो पोपट आहे असं म्हणणार. आणि आपण जेव्हा मोठे मोठे होतो आणि ती आई आम्हाला विचारते तू कोण रे? तर आपलं कंटाळतो. दोनदा विचारलं की आता बस ना, किती ते विचारत बसते. असं आपण म्हणतो. आहे की नाही? तीच आई त्या तुम्हाला घेऊन लहान असताना मी 51 वेळा प्रश्न विचारला असेल. आई तो पक्षी कुठचा आहे? मध्ये एक काऊचा घास, मग चिऊचा घास, अरे तो कावळा आहे, मग एक चिऊचा घास, अरे ती चिमणी आहे. 50 वेळा सांगणार तेच प्रश्न आणि प्रेमाने आणखी उत्तर. असं नाही की अरे बस रे तो गप बस आता, कार्ट्या गप बस. किती विचारशील प्रश्न? तोंड बंद कर तुझा. असं कधी म्हणते का आई? कधीच म्हणत नाही. तसं प्रेमाने अशी व्रत करावीत भगवंतावरती. कंटाळून नाही. बाप रे! आता मी कसं हे व्रत घेतलं चुकून, काय वेड लागलं माहित नाही. त्यादिवशी मला प्रभूंची कथा ऐकली आणि काय मला वेड लागलं कळलं नाही. एवढं मोठं व्रत का घेतलं? असं वाटतं कामा नये आपल्याला. म्हणून म्हणतो मी जे जे काही व्रत घ्याल ना, ते तुम्हाला सहज जमेल, तुमच्याकडून प्रेमाने होईल, अशीच व्रत घ्या. कारण सगळ्यात मोठं कसं माहिती आहे ना, तुम्ही 150 माळा घ्यायचा काय अर्थ नसतो. किती प्रेमाने केल्यात, किती प्रेमाने भगवंताला तुम्ही बोलवलात, त्या नाम जप करताना, किती आवर्जून तुम्ही उठलात सकाळी झोपेतून आणि अंघोळ केलीत. तुम्हाला उठायचंय सकाळी 5 वाजता, मला अंघोळ करायची, जप करायचा देवाच्या नावाचा. सूर्य उदयाच्या आधी इतक्या माळा मला पूर्ण करायच्या आहेत. या उत्साहाने केल्या ना तर भगवंताला ते आवडतात. ते कंटाळा, त्रास करून बापरे! किती बाकी आहेत? 8 बाकी आहेत. अरे बापरे! 9 बाकी आहेत. अरे बापरे! 4 बाकी आहेत. मला झोप येते आता कधी खाऊ? आईने खीर बनवली होती कधी खायची? अजून 4 माळा बाकी आहेत. असं करण्यापेक्षा असं व्रत घ्या जे तुम्हाला आवडेल. थोडे कष्ट असेल त्यामध्ये पण तो आवडेल. कारण ह्या महिन्यामध्ये असं व्रत घ्यायला खूप मोठा लाभ आहे. असं म्हटलेलं आहे, की मनुष्य जीवनामध्ये एक वेळा
कार्तिक व्रत एक वेळा केलं आपण ना, मनपूर्वक योग्य प्रकारे, योग्य भावनेने, योग्य चेतनेने, योग्य मनोप्रवृत्तीने जर केलं, एकदा केलं, पूर्ण केलं ना, तर त्या केवळ एकदा केलेल्या कार्तिक व्रतामुळे या जीवनाच्या अंतिम क्षणी तुम्ही भगवंताकडे पोहोचू शकता. केवळ एक. आणि आपण तर किती केली तशी. पण आपण किती का करतो? कारण आपलं ते अजून परिपूर्ण होत नाही ना. आपण ते कंटाळा करतो, झोपतो कधी, उठत नाही, नीट करत नाही, काय आपलं व्रत तोडतो आपण, पूर्ण करू शकत नाही. तर ते परिपूर्ण व्रत आपल्याला करायचं आहे. परिपूर्ण व्रत. भले एक माळ एक्स्ट्रा करा सांगा, पण ते 16 माळा मन लावून करा आणि एक माळ पण ते एक्स्ट्रा मन लावून करा. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही सोपं व्रत घ्याल आणि ते मनःपूर्वक कराल ना, त्या एका व्रतामुळे, एका वर्षाच्या एकाच व्रतामुळे ह्या जीवनामध्ये आपण जर केलं, तर या जीवनाच्या अंतिम क्षणी आपण सर्व भगवंताकडे पोहोचू यात संदेह नाही. असं मी म्हणत नाही. असं पद्मपुराण सांगतं, स्कंदपुराण सांगतं आणि हरिभक्ती विलास सांगतंय. इतका हा व्रत महत्वाचा आहे. आणि भगवंताने अशी व्यवस्था का केली आहे? कारण भगवंताची प्रामाणिक इच्छा आहे, की तुम्ही आम्ही सर्व त्यांच्याकडे परत पोहोचावं. अशी त्यांची इच्छा आहे. तुम्ही आम्ही जितकी इच्छा करतो ना, त्याच्याहून जास्त इच्छा भगवंताची आहे, की तुम्ही आम्ही त्यांच्याकडे पोहोचावं. जसं आई-बाबांना कधी मुलं म्हणतात का, "आई, माझी ना आता लंगोटी घट्ट होते, मला नवीन लंगोटी घे." असं मूल कधी बोलतं का 3 महिन्याचं मूल? त्याची लंगोटी घट्ट व्हायच्या आधी नवीन लंगोटी आलेली असते. त्याची फीची त्याला माहिती पडण्याआधीच फी शाळेत भरली गेलेली असते. त्याचं कारण काय? की मुलाचं कल्याण मुलाला जितकं हवं असतं, त्याहून जास्त कल्याण आई-वडिलांना हवं असतं. म्हणून मुलाला जाणीव व्हायच्या आधीच आई-वडील ते कर्तव्य पूर्ण करतात. कारण मुलांनी चांगलं व्हावं, मोठं व्हावं याची मुलांपेक्षा जास्त इच्छा आई-वडिलांना असते. तसं तुम्ही आम्ही सर्व लोकांनी भगवंताकडे जावं, ही जी आपली इच्छा आहे याच्याहून अनंत कोटी पटीने इच्छा भगवंताची आहे, की तुम्ही आम्ही त्यांच्याकडे पोहोचावं. म्हणून भगवंतांनी असे अनेक मार्ग निर्माण केलेत. एकादशी, दिवसाकाठी ब्रह्ममुहूर्ताचा काळ, वर्षाकाठी चतुर्मासाचा काळ, त्याच्यामध्ये कार्तिक मासाचा काळ, मग सण उत्सव, रामनवमी, जन्माष्टमी, अमुक, रास पौर्णिमा असे अनेक उत्सव का पेरले भगवंतांनी? की तुम्हा आम्हाला येन केन प्रकारे असे अनेक व्रत करायचा संधी प्राप्त व्हावी आणि ती संधी घेऊन आपण तिचं आपण धन्य करावी संधी ती, अशी भगवंताची इच्छा आहे. आपला धर्म महान काय सांगा तुम्ही? आपल्या धर्मामध्ये उजवीकडे बघा एक सण, डावीकडे बघा दुसरा सण, मागे बघा तिसरा सण, पुढे बघा चौथा सण, खाली बघा 5वा सण, वर बघा 6वा सण. असं आपण चहूकडे सणांनी भरलेलं असतो. आणि त्या सणांचा उद्देश काय असतो? भगवंताची प्राप्ती हा एकच सणाचा उद्देश असतो. मजा हा कुठच्याही सणाचा उद्देश नाही. मजा येते आपोआपच. पण मजा हा कुठच्याही सणाचा उद्देश नाही. प्रत्येक सण, प्रत्येक उत्सव हा म्हणजे वर जाण्याकरता, भगवंताच्याकडे जाण्याकरता म्हणून तो योजलेला असतो. प्रत्येक सणामागे तीच एक उद्देश असतो. आणि भगवंतांनी आपल्या धर्मामध्ये असे अनेक उत्सव पेरलेले आहेत, ज्या प्रकारे आपण दर दिवशी भगवंताशी संपर्कात राहू शकतो, भगवंताच्या विषयात मग्न राहू शकतो. बाकी धर्मामध्ये कशी 2 ईद, 1 ख्रिसमस, त्याच्या व्यतिरिक्त वर्षभर एकही सण नाही. आपल्याकडे कसं गणपती संपता संपता नवरात्र, ती संपता संपता दसरा, ती इकडे तिकडे बघता दिवाळी, त्याच्यानंतर दिवाळीमध्ये किती उत्सव, बलिप्रतिपदा, नरक चतुर्दशी, गोवर्धन पूजा आणि काय विचारू नका. त्याच्यात लगेच मग देव दिवाळी, त्याच्यानंतर मग कार्तिक पौर्णिमा, तुलसी विवाह, त्याच्यानंतर ओढण षष्ठी, त्याच्यानंतर काय काय सांगू तुम्हाला. आणि प्रत्येक राज्यात वेगळे उत्सव. खाली ओणम, वरती दुसरा काय उत्सव, खाली दुसरा एक पोळा उत्सव असतो. तो भारतामध्ये किती प्रकारे साजरा केला जातो. आणि कसं कल्चर आहे आपलं बघा तुम्ही. एका ह्याच्यामध्ये बैलाची पूजा, एकाच्या गायीची पूजा, एकाच्या घोड्याची पूजा, एकाच्यामध्ये याची पूजा, एका नागाची पूजा. सगळ्या जीवांना आपण आदर देतो भगवंताच्या संबंधामध्ये ठेवून त्यांना. नागपंचमी वेगळी, बैलाची पूजा वेगळी. इतकं समृद्ध आपलं कल्चर आणि धर्म आहे आपला. फक्त आपण झोपलेलो आहोत एवढंच प्रॉब्लेम आहे. धर्म आपला जागा आहे, पण आपण झोपलेले आहोत. आपल्याला जाणीव पण त्याची नाही की आपण काय धर्म आहोत आपल्याला माहिती नाही. तर या सगळ्या गोष्टींची माहिती लोकांना करून द्यायची आवश्यकता आहे. हेच काम संत लोक करायचे पूर्वी. गावोगावी फिरून आपला संसार सोडून संन्यस्त वृत्ती, विरक्त वृत्ती अवलंबून आपले संत गावोगावी घरोघरी करायचे. लोकांना समजावायला की आपलं काय आपली संस्कृती आहे, आपलं धरोहर काय आपली, हे जाणून घेणं आवश्यक आहे. आणि
जर ह्या जन्मात आपण ते करणार नसू तर कधी करणार? ह्या जन्म भारतामध्ये मनुष्य म्हणून प्राप्त झालेला आहे. भारत भूमी ते होइलो मनुष्य जन्मजार, करो जन्म सार्थक करो परोपकार, जन्म सार्थक कोरी करो परोपकार. हे आपलं भाग्य आहे की आपण या भूमीमध्ये, ज्या भूमीमध्ये रामचंद्रांनी, कृष्णांनी आणि नरसिंह भगवंतांनी, वामनांनी आपले चरण स्पर्श केला, त्या भूमीत आपण जन्मलो. भारतामधली प्रत्येक भूमी, तुमचं सावंतवाडी, कणकवली, हे सगळे पवित्र क्षेत्र आहेत. कारण या सगळ्या क्षेत्रामध्ये भगवंताची पाऊल लागलेले आहेत. आमचं मीरा रोड, आमची मुंबई, चैतन्य महाप्रभू, प्रभू रामचंद्र सर्व इथे आलेले आहेत. बलराम आलेले आहेत, स्वतः नित्यानंद प्रभू आलेले आहेत. बोला. पण आपल्याला माहित नाही. आता फक्त आपल्याला माहिती आहे की हा टॉवर, हा इंद्रदुंड, हा टॉवर, तो हा वेगळी बिल्डिंग, हा आपलं कॉलनी, हे आपलं कमर्शियल कॉम्प्लेक्स, हे आपल्याला फक्त माहिती आहे. पण या सर्व क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्र, चैतन्य महाप्रभू, लक्ष्मण, नित्यानंद प्रभू, बलराम यांचे चरण लागलेले आहेत. असं प्रत्येक क्षेत्राचं वर्णन आहे. तुमचा गाव जो आहे सावंतवाडी, कणकवली, आणि मालवण, हा परशुराम क्षेत्र आहे. स्वतः परशुराम क्षेत्राने, परशुराम भगवंतांनी निर्माण केलेली भूमी आहे ही. आशीर्वाद प्राप्त भूमी आहे, वरदान प्राप्त भूमी आहे. कधीही तिथे दुष्काळ पडणार नाही, कधीही काही काय कमी पडणार नाही. पाऊस, समृद्धी, धनधान्य, रत्न, माणिक सर्व काही अबंडंट राहील, प्रचुर मात्रामध्ये राहील. अनेक नद्या दुथडी वाहतील, हिरवळ कायम राहील. मनामध्ये शहाळे असतील, अशी व्यवस्था तुमच्या परशुराम क्षेत्रामध्ये आहे. केवळ निवास करणं या ठिकाणी स्वपवित्र आहे, पण माहित नाही आपल्याला. तर त्याचं कारण काय आहे की आपलं अज्ञान आहे. आपलं लक्ष भौतिक दुनियाच्या, भौतिक त्या भोगामध्ये पडलेलं आहे. त्याकरता संतांकडून माहिती करून इतरांना देत राहणं, इतरांना प्रेरणा करत राहणं, जागृत करत राहणं, थोडं का होईना ते व्रत करत राहणं आणि ह्या मुलांना पण प्रवृत्त करणं फार आवश्यक आहे. तेव्हा आपण म्हणू शकतो की आपलं जीवन धन्य आहे म्हणून. आपलं कुटुंब धन्य आहे, आपला देश धन्य आहे, आपली जात धन्य आहे, आपला परिवार धन्य आहे, आपला समाज धन्य आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, या महिन्यामध्ये भगवंतांनी अशा सुंदर सुंदर लीला केलेल्या आहेत एकाच महिन्यामध्ये. बघा, सुरुवात केली कशी? रास पौर्णिमा. या दिवशी भगवंतांनी रास रचला. जीवाबद्दल जे सर्वोच्च प्रेम आहे भगवंताचं, ते भगवंतांनी या दिवशी रासलीलेच्या माध्यमातून प्रकट केलं, आदान प्रदान केलं. या दिवशी हा पहिला दिवस आहे. त्याच्यानंतर या महिन्यामध्ये गोवर्धन पूजा केली भगवंतांनी. या महिन्यात 7 दिवस गोवर्धन भगवंतांनी उचलला, वर डोक्यावर धरून ठेवला 7 दिवस. याच महिन्यामध्ये इंद्राने शरण घेतली भगवंतांनी. या महिन्यामध्ये भगवंतांनी गोवर्धनाची परिक्रमा केली. तो सर्वप्रथम परिक्रमा देवाने केली या महिन्यामध्ये. या महिन्यामध्ये भगवंतांनी नरकासुराला मारलं. या महिन्यामध्ये बली महाराज सुतल लोकातून वरती येतात बघायला आपलं कसं काय चाललंय वरती राज्य, ती बलिप्रतिपदा. या महिन्यामध्ये जो कोणी आपल्या बहिणीचा हात धरून यमुनेमध्ये स्नान करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल असं वरदान या महिन्यामध्ये आहे. तो दिवस कुठचा? भाऊबीज, यमद्वितीया. असे किती उत्सव या महिन्यामध्ये आहेत. या महिन्यात तुलसी विवाह आहे, या महिन्यात गोपाष्टमी आहे. या महिन्यामध्ये भगवंताला 5व्या वर्षी नंद महाराज आणि यशोदा आईने मोठ्या गायींची जबाबदारी दिली. त्या दिवशी गोपाष्टमीमध्ये सर्वोत्कृष्ट मुहूर्त मानून त्या दिवशी त्यांना गायींचा भार दिला की तुम्ही आता गायी सांभाळा मोठ्या. असे किती उत्सव या महिन्यामध्ये आहेत. या महिन्यामध्ये भगवंतांनी माती खाल्ली, ब्रह्मांड लीला केली. अशा अनंत लीलाचा भांडार आहे. आणि सर्वोत्कृष्ट लीला म्हणजे ह्या महिन्यामध्ये भगवंतांना यशोदेने प्रेमाने बांधलं. ज्यांना या जगात कोणीही बांधू शकत नाही ते सर्वांना बांधतात कर्माच्या फळामध्ये. असे सर्वांना बद्ध करणारे भगवंत जे आहेत त्यांना यशोदामाई प्रेमाने बांधते आणि ते पण बद्ध होतात त्याच्या प्रेमामध्ये. अशी सुंदर जी दामोदर लीला आहे ती पण या महिन्यात घडलेली आहे. ती फक्त वाचणे या महिन्यात एकदा सुद्धा, त्याचे अनंत लाभ आहेत. ते आपण गातो रोज. नमामीश्वरम सच्चिदानंद रूपम लसत्कुंडलम गोकुले ब्रजमानम. ते सुंदर भजन आहे. ते भजन म्हणणं या महिन्यामध्ये आणि ते म्हणताना दीपदान करण्याचा प्रचंड लाभ आहेत या महिन्यामध्ये, प्रचंड लाभ आहेत. मंडळी,
सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा मिनिमम 2 वेळा दीपदान करतात हे गाणं म्हणत म्हणत. आणि मित्राकडे, कुठे मैत्रिणीकडे, कुठे काउन्सिलिंग मीटिंग मध्ये, कुठे ऑनलाईन लेक्चर मध्ये असे निमित्त करून दिवसातना 5-6 वेळा, एकदा हॉस्पिटलमध्ये, एकदा घरी, एकदा कुठे काउन्सिलिंग मीटिंग मध्ये, असं करून जितकं जमेल तितक्या वेळा ते दीपदान करत राहतात. हा, ते आमच्या घरामध्ये ना आता ते तुळशीच्या येत ना, तुळशीचं काष्ट असतं ना, ते सुकते तुळशी ते आपण ते गोळा करतो. आपल्या माताजी आहेत ना, श्री मोना देवी, त्यांनी आम्हाला ते पाठवलं होतं गेल्या वर्षी, खूप स्टॉक मोठा. तर आता आमच्याकडे आपोआप तो अनेक स्टॉक आले, तुमच्याकडनं आलाच आणि अनेक असे स्टॉक निर्माण झाले. आम्ही त्यांना वात लावून ठेवली आहे, तुपात भिजवलेलं आहे आणि ते आम्ही दररोज देवाला अर्पण करतो. तो कार्तिक असो नसो, अधिक मास असो नसो, आम्ही रोज भगवंताला त्यांना अर्पण करतो. हेच भाग्य आहे आपल्या आयुष्यातलं. एक दीपक तुम्ही दाखवाल ना, तुपात भिजवलेला, असे हजारो दीपक लावल्याचा लाभ एकदा प्राप्त होतो जेव्हा आपण तुळशीच्या काष्टामध्ये ते तूप लावून जेव्हा दीपक करतो ना प्रज्वलित आणि अर्पण करतो, तेव्हा तोच दीपक आणखी हजारो गुणित लाभदायक ठरतो. तोच दीपक. असे हे आपल्याकडचं गणित आहे. हा, आता कराल तर 1,00,000 पट, मग त्याच्यात असं कराल तर आणखी हजारो पट, त्याच्या आणखी कराल तर आणखी हजारो पट, आणि ते तुम्ही जर अधिक मासात कराल, अधिक मासामध्ये आणखीन 16 पट. तुम्ही गणित विसरून जाल, तुमचा कॉम्प्युटर फेल होईल, तुमचा कॅल्क्युलेटर फेल होईल, किती वेळा लाभ मिळाला ते मोजायला. पण तो लाभ तुमच्याकडे जमा होणार, कारण ते तो हिशोब ठेवणारी माणसं वेगळी आहेत. आपला कॅल्क्युलेटर काम नाही करत त्यामध्ये. ती माणसं वेगळी आहेत, देवाची माणसं आहेत. ते सगळं तुमचं ठेवणार हिशोब, तुम्ही काय केलं ते. त्याचप्रमाणे ह्या महिन्यामध्ये काही गोष्टी तुम्ही केल्यात ना चुकीच्या, तर त्याचाही परिणाम लक्षगुणित तुमच्यावर होणार. तर खोटं बोललात तुम्ही, कोणाला तुम्ही चिटिंग केलात, कोणाचा अपराध केलात, हा, असं काही वाईट काम केलं या महिन्यामध्ये चुकून, त्याचाही भयंकर परिणाम होतो. म्हणून हा महिना ना दुधारी तलवार आहे. चांगलं कराल त्याचा लक्षगुणित लाभ मला जमा होणार अकाउंटमध्ये. त्याच्यामध्ये गडबड केली तर ते मायनस 1,00,000 गुणित मायनस तिकडून. साप हे सापशिडी 92 कडे गेलात तर एकदम 8 वरती खाली येणार परत स्ट्रेट. खेळत खेळत वरती 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 गेले, 92 ला पोहोचले की लगेच सापाच्या मुखात खाली 8 वरती येणार. परत चालू गाडी तुमची. मग 27 वर चढले की लगेच वरती जाणार 92 52 वरती. 52 वरून 58 गेले की परत खाली येणार 6 घरं. असा आपला गेम आहे हा. म्हणून ह्या महिन्यामध्ये असं म्हणतात की सगळ्यात मोठा टाळण्यासारखं काम जे आहे ना ते म्हणजे वैष्णव अपराध. कुठच्याही वैष्णवांचा या महिन्यामध्ये मुखाने, कर्माने, विचाराने अपराध करू नये. विचाराने पण करू नये, मुखाने निंदा करू नये, चर्चा करू नये निगेटिव्ह, आणि कार्यात पण करू नये इंद्रियांच्या माध्यमातून. सगळ्यात घातक ह्या महिन्यात काय असेल ना ते म्हणजे वैष्णव अपराध. कारण तो आपण एकदा केला तर बाकीच्या काळाचा एक परिणाम होईल. कार्तिक महिन्यात केलात ना 1,00,000 गुणा तुमच्यावरती परिणाम होणार. म्हणून सर्वांना सावधान, अति सावधान. वैष्णवांच्या नादाला लागायचं नाही यावेळेला. फक्त गौरव करायचा, सेवा करायची, आशीर्वाद घ्यायचा, बस. अगो लेक्चर लागलाय किसकोनचा भारी आहे. त्या मग ऐकत होते तुझ्या ते ह्या फोन इला. तर सगळ्यांना वाचवा, बायकोला वाचवा, नवऱ्याला वाचवा या अपराधातून, मुलांना वाचवा. सर्वांना वैष्णवांचा गौरव करायला शिकवा. आणि ते कधी करायचं? एरवी त्याचा अभ्यास ठेवायचा की आपण कधीच करायचं नाही. कार्तिक महिन्यात नवीन अभ्यास करू शकत नाही. तो अभ्यास आधी पण केलेला आहे, सवय लागली आहे, तीच आपल्या कार्तिक महिन्यात लाभणार. कसं आहे, परीक्षेचा अभ्यास आपण करतो ना वर्षभर, तोच लाभतो. आदल्या रात्री केलेला अभ्यास तो आठवत पण नाही परीक्षेमध्ये दुसऱ्या दिवशी. वर्षभर केलेला जो अभ्यास असतो ना तो लाभतो परीक्षेमध्ये. रात्र जागून केलेला अभ्यास असतो ना तो आपण विसरतो. म्हणून हे सगळ्या चांगल्या सवयी वर्षभर लावाव्यात, त्याचा लाभ कार्तिक मध्ये भरभरून घ्यावा. असं आहे, असं गणित आहे हे. आपण कसं करतो, दिवाळीमध्ये आपण कपडे आणण्याकरता पैसे गोळा करतो वर्षभर, है ना. मिठाई खायची आहे आणि साडी घ्यायची आहे आणि अमुक करायचं तमुक करायचं आहे. तसं वर्षभर आपण मेहनत करावी आणि त्याचा कार्तिक मध्ये पूर्णपणे लाभ घ्यावा, भरभरून लाभ घ्यावा. त्याला म्हणतात बुद्धी. हा, हरकत नाही आपण व्यवहार करत होतो, व्यवहार इतरांकरता करण्यापेक्षा देवाशी त्या विषयात केलं तर काय हरकत आहे. 1 दीपक दाखवा, 4 दीपक दाखवा, 7 दीपक दाखवा दिवसात ना, काय प्रॉब्लेम आहे. जितकं होईल तेव्हा गोळा करा. मनुष्य जीवन हे आध्यात्मिक धन गोळा करण्याकरताच आहे, हे लक्षात ठेवा. आता आध्यात्मिक धन गोळा करणार नाही तर कधी करणार?
कुत्ते की जिंदगी में करेंगे की बिल्ली की जिंदगी में करेंगे? नाही करू शकत. हेच जीवन आहे ते. महाभाग्यवान जीवन हेच आहे. या जीवनामध्ये तुम्ही पूर्ण लाभ घ्या आणि ह्या महिन्यात ज्या ज्या लीला घडल्या देवाच्या, त्याचं वाचन करा, ते श्रवण करा, त्याचं कीर्तन करा, इतरांना ऐकवा. परमभाग्याची गोष्ट आहे. आणि कुठचीच गोष्ट, ना कोरोना किंवा ना गरिबी किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम, कुठचीच गोष्ट तुमच्या आध्यात्मिक उन्नतीला बाधा ठरू शकत नाही, असं रूपगोस्वामींचं ठाम म्हणणं आहे. की तुमची कुठचीही समस्या, तुमचा कुठचाही प्रॉब्लेम हा तुमच्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये बाधा होऊ शकत नाही. हे आपल्याला कळलं ना, मग तो मनुष्य कधीही कुठच्याही गोष्टीमुळे निरुत्साह होणार नाही. एक गोष्ट मला आठवते, ते म्हणजे एक ज्योतिषी बाई होती, फार निपुण. ती ना त्या एक महाराज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, गोंदवलेकर महाराज, त्यांच्याकडे आली. ती फार निपुण होती. तर ती म्हणाली, "महाराज तुमचं मी कुंडली पाहू का?" ते महाराजांची कुंडली त्यांना दिली, "बघ बुवा." तर ती म्हणाली, "महाराज तुमचा हा वाईट योग आहे. महाराज तुमचा हा वाईट योग आहे. महाराज तुमच्याकडे धनसंपत्ती बिलकुलच नाही. महाराज तुम्हाला हे वाईट आहे, ते वाईट आहे. मी काय उपाय करू का तुमच्याकरता?" तर महाराज शांत राहिले. तर महाराज म्हणाले, की "माझ्या कुंडलीमध्ये तुला हे दिसतं का, की राजे रजवाडे असलेली मंडळी माझ्याकडे येऊन पाया पडतील? असं दिलंय का, की माझ्याकडे 50 गायी असतील त्याची मी सेवा करेन? असं दिलंय का, की माझ्या जन्मामध्ये मी 1,00,000 रोज जप करेन? नाही महाराज, नाही महाराज, नाही महाराज. पण तुमचं कुंडली फार वाईट आहे महाराज. काय तुमच्याकरता पूजा करू का मी?" ते म्हणतात, की तुमच्या कुंडलीतले जे ग्रह आहेत ना, ते फक्त कर्मापुरतेच संबंधित असतात. तुम्ही आध्यात्मिक जीवनात काय कराल त्याचा कुंडलीशी काही संबंध नसतो. ते केवळ तुमच्यावरती अवलंबून असतं. तुम्ही काय करावं? त्यामुळे तुमच्या नशिबामध्ये एक काय कवडी पण नसेल तुमच्या नशिबामध्ये. पण तुम्ही भक्ती कराल ना, तर तुमचे हजारो शिष्य बनतील आणि राजे-रजवाडे तुमच्याकडे पायाशी येऊन पडतील. तुमचे शिष्य बनतील, तुमचा आश्रम बनेल. पण तुमच्याकरता नसणार तो, देवाकरता असणार. तर भगवंताच्या भक्तीमधल्या ज्या गोष्टी आहेत, ते तुम्ही तुमच्या कुंडलीप्रमाणे बघून करू शकत नाही. त्याचा काहीच संबंध नाही. तो स्वतंत्र विषय आहे पूर्णपणे. आणि तो स्वतंत्र विषय जो आहे, तो फक्त मनुष्य जीवनामध्ये तुम्हाला लाभदायक आहे. कुत्र्या, मांजराच्या जीवनामध्ये त्याचा काहीही तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. एक कुत्रा अब्जावधी असलेला रुपये असलेल्या माणसाकडे कुत्रा बनेल, एक कुत्रा रस्त्यावरचा कुत्रा बनेल. पण त्या दोघांनाही देवाची प्राप्ती होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. तसंच तुम्ही लखपती असाल किंवा करोडपती असाल किंवा अब्जपती असाल, त्याचा भक्तीशी काही संबंध नाही. भक्ती ही तुम्ही करायची असते. तुमच्या प्रपंचावरती भक्ती अवलंबून नसते. हे समजणं आवश्यक आहे या जन्मामध्ये. कुठचाही प्रकारचा प्रापंचिक प्रॉब्लेम तुम्हाला भक्तीमध्ये बाधा आणू शकत नाही. पण थांबवूच शकत नाही तो. कारण भक्ती जी आहे ना ती स्वतंत्र आहे. ती कुठच्याही पुण्यकर्म किंवा पापकर्मावरती आधारित नाही. पुण्यकर्म वरती घेऊन भक्तीला घेऊन जात नाही, पापकर्म खालती ओढत नाही. तुम्ही स्वतः तुम्हाला वरती घेऊन जाऊ शकता किंवा खालती ओढू शकता. आणि संत संगती ही अशी वस्तू आहे, की तुम्हाला ती ह्या जीवनामध्ये भगवंताकडेच घेऊन जाणार वरती. कायम वरती घेऊन जाणार. आणि वैष्णव निंदा ही तुम्हाला कायम खालती घेऊन जाणार. मग तुम्ही गरीब असा का श्रीमंत असा का लखपती असा किंवा प्रधानमंत्री असा, काही फरक पडत नाही. पण तुम्हाला विनंती आहे, की ह्या अशा दुर्लभ मानव जीवनाचा तुम्ही तंतोतंत कणकणचा लाभ घ्या. का सोडावा तो लाभ? आपल्याला भक्तांच्या सान्निध्य मिळालेलं आहे, भक्ती मिळालेली आहे, देव काय ते थोडंफार कळलेलं आहे. तर एवढं असताना, एवढं भाग्य असताना आपण त्यामध्ये आळशी का बनावं? का मूर्ख बनावं आपण? असा असे कार्तिक किती आले आणि गेले आपल्याला माहित पण नाहीत. माहिती आपल्याला त्याची ज्ञानच नाही त्या गोष्टीचं. आता झालेलं आहे ज्ञान त्याचं. आता का आळस करावा? हे जीवन झोपण्याकरता नाहीये. हे जागण्याकरता जीवन आहे. हं? हे जीवन झोपा काढण्याकरता नाहीये. सर्वांना खूप आवडतं झोपा काढणं. द बिगेस्ट प्लेजर इन लाईफ इज स्लीपिंग. पण मनुष्य जीवन हे झोपण्याकरता नाहीये. हे झोपेतून जागा होण्याकरता आहे. हे ध्यान लक्षात ठेवा. जितकं होईल तेवढं लवकर उठा. ब्रह्ममुहूर्तात देवाला पुकारा, त्याला संबोधन करा, त्याची कृपा प्राप्त करून घ्या. त्याच्याकरता हे जीवन आहे.
मग दुपारी आराम करा, पण ब्रह्ममुहूर्तात जागरण करा. हा, आणि भगवंताला पुकारा. त्याचा अनंत लाभ या जन्मात प्राप्त होणार आहे. आणि हे जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही. ये जिंदगी ना मिले दोबारा, हे खरी गोष्ट आहे, पण भोग घेण्याकरता नाही. हे जीवन भगवंताची प्राप्ती करणार आहे. म्हणून तो कार्तिक महिना आहे, म्हणून तो अधिक मास आहे. पुन्हा पुन्हा भगवान ते पेरतात. असे महिने, असे दिवस, असा काळ तुमच्या जीवनात पुन्हा पुन्हा पेरतात. उत्सवाच्या रूपाने, या व्रताच्या रूपाने पुन्हा पुन्हा का पेरतात? की मला माझ्यापासून दूर गेलेला हा जीव जो आहे तो लवकरात लवकर मला प्राप्त व्हावा, अशी भगवंताची इच्छा आहे. तीव्र इच्छा आहे भगवंताची. तुम्ही आम्ही त्यांच्या चरणाशी फार लवकर पोचावं, अशी त्यांची आपल्याहून जास्त इच्छा आहे. तर ती पूर्ण करण्याकरता सुवर्ण संधी आहे. ती आज सुरू होते आहे आणि 30 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. आणि आमचे गुरु महाराज काय म्हणतात, अशी व्रत घ्या की जे कार्तिक संपल्यावर पण तुम्ही पालन करू शकाल. सुटलो बुवा एकदाचे कार्तिक महिन्यात, असं नाही वाटलं पाहिजे. हुश, आता मी मिठाई खायला मोकळं झालो, आता मी तळलेले पदार्थ खाऊ शकतो. बाप रे, महिनाभर मी काय भजी नाही खाल्ली, काय खाल्लं नाही, काय बर्फी नाही खाल्ली, कंटाळा बुवा. कधी हा संपतो एकदाचा कार्तिक महिना असं नाही वाटलं पाहिजे. कधी आता पुन्हा कार्तिक महिना येईल, आता हा लास्ट डे आता दीपदान करायचा, आता कधी पुढच्या वर्षी दीपदान करायचं, म्हणून ते रोज करायचं, एव्हरी डे. आम्ही तर ठरवलेच आहे की कार्तिक असो वा नसो, अधिक असो वा नसो, आम्ही रोज दीपदान करणार. आयुष्यातला अविभाज्य भाग बनवणार त्याला, दीपदान करण्याला. तर एवढं बोलून माझं मी प्रवचन थोडस थांबवतो. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारा, त्याची उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. राम. दावजी बलराम प्रभुजी दास. हा, तर माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळी ब्रह्मदेवाच्या एका दिवसात जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान एकदा येतात, त्यावेळी जे अर्जुन आणि गोपी ज्या येतात, जे जीव येतात, ते जीव पुढच्या वेळेला तेच असतात काय? म्हणजे त्यांचा एक संच आहे, त्यांचा एक सेट आहे, त्यांची एक टीम आहे, त्यांची एक टीम आहे, टीम ठिकाणी फिरते. फिक्स टीम आहे ती. म्हणजे ते पोस्ट नाहीये, अर्जुन आणि पोस्ट नाही, ते त्यांचे चिरंतन भक्त आहेत प्रभूजी. हा ठीक आहे. यशोदा, नंद महाराज, राधाराणी, गोपी, विशाखा, ललिता, सुदामा, श्रीदामा, हे सगळे जे आहेत ते संच आहेत आता. तो म्हणजे ते बदलत नाही, म्हणजे दुसऱ्याला कोणाला संधी मिळत नाही, परत नाही दुसऱ्याला नाही, असं नाही, चुकीचं आहे. तेच तू सांगायचा प्रयत्न करतो, तेच मी आता बोलणार होतो. ते म्हणजे ते एक फिक्स संच आहे, पण तुम्हा त्यांना जॉईन करायची संधी देतात ते. आता एक संच आहे की नाही, मग त्या मग ती कोसलवासिनी गोपी, श्रुतिचारी गोपी, ऋषिचारी गोपी, ती समुद्रवासिनी गोपी, मिथिलावासिनी गोपी, ते कशा आल्या मग? त्या कशा काय आल्या? त्या पण आल्या की नाही? त्यांना प्रवेश दिला की नाही त्यांनी? म्हणजे काही संच फिक्स आहे आणि बाकी सगळ्यांना उभा आहे, तुम्ही या, कमॉन, सगळे लोक या, तुम्ही या वाटेने या, त्या वाटेने पण या, तुम्ही, तुम्हाला प्रवेश देतो मी, डोंट वरी. त्या काय बोलल्या, प्रभू रामचंद्र तुमची बायको बनू शकते का मी? म्हणजे आता नाही, पण या तुम्ही, पुढच्या जन्मी या, मिळणार तिकडे, म्हणजे बायको बनू शकता तुम्ही. भगवंत कोणाला असं लिमिटेड एंट्री नाही आहे, अनलिमिटेड एंट्री आहे. आपणच जात नाही तिथे, त्या प्रॉब्लेम आहे मोठा. आपणच जात नाही. ते म्हणतात या या, आम्हाला म्हणतो टाइम नाही आम्हाला. आपण म्हणतो पुढच्या जन्मात. माझा एक मित्र आहे, तो कॉलेजमध्ये भक्त बनला. कॉलेजमध्ये दीक्षा पण घेतली, बोला, MBBS असं असताना. नंतर काय त्याला डोकं फिरलं माहित नाही. मला म्हणतो मला अजून आठवण आहे, त्या भांडूपच्या त्या फ्लायओव्हरच्या खाली बसून त्याशी मी 3 तास बोललो होतो. तो काय बोलत होता मला, प्रभूजी भक्ती नेक्स्ट लाईफ टाइम, नॉट पॉसिबल दिस लाईफ टाइम. काय त्याचं म्हणणं आहे की भक्ती आता नेक्स्ट लाईफ मध्ये करणार मी. तसं भगवंत बोलले ना, आता नाही पत्नी बनायचं, नेक्स्ट लाईफ मध्ये तुम्ही पत्नी बनू शकता माझ्या. तसं हा काय म्हणतो, भगवंत तुला मी आता पुढच्या जन्म भेटतो, या जन्मात माफ करा मला. ही आपली अवस्था आहे. भगवंत आपल्याला बोलवत आहेत, मुरली वाजवून वाजवून बोलवत आहेत, या 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 मुलांनो, या या फुलांनो, या सर्वांनी या.
माझ्याकडे या. आपण काय म्हणतो, आता वेळ नाही, नंतर भेटू. आता बिझी आहे खूप, असं म्हणतो आपण. भगवंताच्या पार्षदांमध्ये आपल्याला कधीही आमंत्रण आहे. पण एक आहे, योग्यता आपण स्वीकारायची, अर्जन करायचं आणि मग प्रवेश करायचा. प्रवेश आहे, पण आता कसं आहे, मी डॉक्टर बनू शकतो का? उत्तर येस आहे, पण त्याकरता योग्यतेची आवश्यकता असते ना. सगळ्यांना मुमकिन आहे. तो मार्ग तुम्ही अवलंबा, मग तुम्ही डॉक्टर बनणार. मी कसा बनलो, तर तुम्ही बनू शकता. त्याची एक योग्यता आहे. तसंच भगवंताच्या पार्षदामध्ये जायची पण एक योग्यता असते. पण त्यामध्ये ना एक असं एक छान गोष्ट आहे, ती म्हणजे अकारण कृपा. भगवंत अकारण कृपा करतात. जशी अश्वत्थामावर केली भगवंतांनी. त्याची काय योग्यता होती? पण ज्याला भगवंतांनी पण असं कठोर शाप दिले, स्वतः भगवंतांनी, हायेस्ट ऑथॉरिटी, त्या कठोर शापित अश्वत्थाम्याला राधाराणीने अकारण कृपा करून मुक्त करून टाकलं. बोला, अशी पण गोष्ट होतात आणि अधिकाधिक अशाच गोष्टी होतात. आपण तिकडे वाडगे घेऊन तयार पाहिजे. जेव्हा अकारण कृपा होते ना, तेव्हा झोपायचं नसतं घरी. त्यावेळी जागा राहायला पाहिजे, की आता मिळते तेव्हा घेऊन टाकायला पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून काय म्हणतो, ब्रह्ममुहूर्त हा झोपायचा काळ नाही, तो कृपा घ्यायचा काळ आहे. ओके, हरे कृष्णा. आणि काय प्रश्न कोणाचे? हरे कृष्णा प्रभूजी. हा बोला माताजी. ऋषाली बोलते. हा बोला माताजी, बोला. माझं विचारायचं होतं मला एक, आता आपण जे दिवा लावतो ना, आता आम्ही बहरीनला असतो. लास्ट टाइम तुम्हाला माहिती माझं बोलणं हा झालं हा होतं. हा हो, बोलणं झालं होतं. येस येस. तर इकडे मग आता ह्या वर्षी आम्ही कोरोनामुळे काही जाऊ शकलो नाही इंडियाला, त्यामुळे आता आमच्याकडे A2चं घी नाहीये, हा हा, अवेलेबल नाही आता काय आमच्याकडे. हरकत मग नाही, काय आता हरकत नाही. आम्ही दुसरा आता कुठला तरी घीचा दिवा काही लावतो, प्रॉब्लेम तर नाही. चालतो का? चालतं, बिलकुल चालतं. तेल पण चालेल. हा, ओके ओके. असेल ना, नाही, सगळं संपलं असेल, तेल पण चालेल. आणि ते तुळशीचं तुम्ही सांगितलं ना, त्याचं नेमकं म्हणजे मला तेव्हा कळलं नाही नेमकं म्हणजे काय ते. तुळशी जेव्हा आपलं शरीर सोडते ना, म्हणजे तुळशी जेव्हा इन शॉर्ट म्हणजे जाते निघून, जिवंत हा नाही, तेव्हा तिथे ते असं ना, लाकडी शाखा, ब्रँचेस वगैरे असतात ना, त्याला हा आपण ते तुकडे करून लहान लहान बनवतो आणि त्याला आपण कापूस लावतो, तुपात भिजवतो आणि तो जळवतो. हा, ओके ओके. त्याला म्हणतात तुळशी काष्ट दीपक, असं म्हणतात. हा, कारण इथे आता आमच्याकडे तुळस पण नाही म्हणजे असते अवेलेबल आता इथे, आणि आता हा. इकडे मिळत पण नाही ना तशी, त्यामुळे मी विचारलं की मग ते काय असतं. काय बाधा नाही त्यामध्ये, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे काही शक्य आहे, मनोभावना जोरदार ठेवा. गोष्टी बरोबर. कशा मिळतील नाही मिळतील त्याचं काय बघितलंय, तर तुम्ही भारतमध्ये आहात, कोणी इंग्लंडमध्ये आहे, कोणी अमेरिकेत आहे, थंडीमध्ये आहे, कोणी गरमीमध्ये आहे, तर ते इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट काय आहे, मनाची भावना, प्रेम आणि भक्ती आणि समर्पण पाहिजे. आमच्या गावी येतात जाल ना तुम्ही, साऊथ इंडियामध्ये, आमच्या गावी कोकणामध्ये, तिकडे उडपीमध्ये, तर सगळे दीपक असतात कोकोनट ऑइलचे. हा आमच्या गावी कोकोनट ऑइल आहे, मग ते त्याच्यात दीपक करतात, काय प्रॉब्लेम नाही. हा, ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, हरे कृष्णा. हरे कृष्ण. बोला, आणि कोण? येस, डॉक्टर अनघा पालव, तुमचे काय प्रश्न आहेत का, विचारा. हरे कृष्णा प्रभुजी. तुमचा आवाज नाही येत आहे डॉक्टर अनघा. हरे कृष्णा प्रभुजी. हा, कोण बोलतंय? हा, सोनाली नाही, बोलते. व्हिडिओ ऑफ करून प्रश्न विचारायला परमिशन नाही. बोलू मी? हा बोला. एक मिनिट हा. अनघा मॅडम बोलू द्या. एक मिनिट मॅडम, एक मिनिट थांबा. नाही, माताजी, एक मिनिट थांबा तुम्ही. हा yes, बोला बोला. नाही, मला काय म्हणायचं होतं, आता सगळीकडे जे आता आपण दिवाळी वगैरे करतो ना, तो सध्या हा हा जो महिना आहे तो अश्विन महिना समजतो ना, ही अश्विन पौर्णिमा म्हणतो ना, कोजागिरी. हो मग बरोबर आहे. कार्तिक महिना कसा काय? तेच नाही मला नेहमी नाही गोंधळ नाही नाही नाही. आपलं कसं आहे ना, वैष्णव पंचांगामध्ये त्यांचं ते वेगळं कॅलेंडर. दोन गणती असते. एक असते अमावास्यांत गणती, एक असते पौर्णिमास्यांत गणती. अच्छा. तर ते पौर्णिमा टू पौर्णिमा त्याला कार्तिक म्हणतात. हे वृंदावन आणि गौडी वैष्णव ते हा पण हा बरोबर आहे. आणि प्रथमा टू अमावास्या ही पण गणना बरोबर आहे. तर त्या दोन गणनेप्रमाणे वेगवेगळे कालावधी येतात. तर त्या हा. वैष्णव पद्धतीप्रमाणे अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या महिन्याला
आणि त्याच्यात जास्त दामोदर म्हणतात असं म्हणतात, दामोदर महिना. हा दामोदर आम्ही गेल्या वर्षी ती एक बहारीनला पद्धती होतो. आहे. हा, ती एक पद्धती आहे कालगणनेची. 2 प्रकारच्या कालगणना आहेत, मग दोन्ही पूर्णिमास्यांत वेळेला कालगणना आणि हा. अमावास्यांत कालगणना. मग त्या दोन्ही पद्धतीने. वेळेला केलं तरी चालेल ना, म्हणजे आता आजपासून हो दुसरा हो कार्तिक सणाचे असे 2 महिने पण करत राहिले तरी चालेल. हो हो, काही प्रॉब्लेम नाही. हा ती देव स्वीकार करत राहणार, प्रॉब्लेम नाही. म्हणजे करत आजपासून राहायचं, सुरू बस करायचं. करत राहायला पाहिजे, बस मोस्ट इम्पॉर्टंट ते आहे, न चुकता. हो, हा वाती नाही करून बोला, ठेवू. चालेल. ऑडिओ ऑन करा. हा प्रभूजी, मी काय म्हणत होते का आता ते आपण दीप ज्वलन करतो तेव्हा फोटो आपल्याला तो हाच पाहिजे का? म्हणजे कृष्णाचा काही लोकांकडे आता तो फोटो नाहीये, म्हणजे त्यांना दोरीने कुठच्याही विष्णूच्या फोटोला तुम्ही अर्पण करू शकता. नरसिंह, वामन, मत्स्य, कुर्म, वराह, हा काय फोटो आहे, पण तो विष्णू असला पाहिजे. त्याचा लाभ जास्त आहे त्यामध्ये, त्याचं ते महत्व जे आहे ना ते विष्णू करताय हा चालेल ना. तेच, म्हणजे तसंच काय नाहीये, म्हणजे तसाच असं फोटो काही नाहीये, पण तुमच्याकडे जर फोटो असेल दामोदरचा, यशोदाचा फोटो असेल तर बेस्ट आहे, पण नसेल तर काय फरक नाही पडत. आमच्याकडे राम पण आहे, बालगोपाल पण आहे, जगन्नाथ पण आहे आणि कृष्ण पण, राधा पण आहे. एकाच ठिकाणी सगळे आहेत, आम्ही सगळ्यांना अर्पण करतो. होय. पण वेळ कमी असेल ना तर फक्त एकाच कृष्णाला अर्पण म्हणून पळतो तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. पण विष्णू रूपाला करणं आवश्यक आहे. ओके, थँक्यू. आणि कोणाला प्रश्न आहेत? हरिबोल. हा बोला. केस हा मध्ये. नमस्कार. प्रभूजी, दीपोत्सव करतो आपण दिवाळीमध्ये, हो तर हो, आपण हा अर्पण करतो भगवंतांना, पण जो दीपोत्सव करतो ते दीप दाखवताना कुठला भाव पाहिजे किंवा ते कुठल्या उद्देशाने तेच भगवंताला अर्पण करायचा भाव ठेवायला पाहिजे. प्रत्येक दीपक तुम्ही भगवंताच्या आनंदाकरता म्हणूनच करायला पाहिजे. तो दारातला तो असावा किंवा उंबरावरचा असावा किंवा खिडकीतला असावा किंवा आणि कुठे असावा, आरास असावी दीपकांची, ती सर्व भगवंता करताच करावी या महिन्यामध्ये. त्याच भावने तो 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 दीपक बाहेरचा तेलाचा असू दे, काय प्रॉब्लेम नाही. आपला कसा असतो दिवाळीमध्ये, देवासमोर तुपाचा असतो पण बाहेर आपण तेल टाकतो ना, त्यात काही प्रॉब्लेम नाही. भगवंत तुमचं तेल का तूप बघत नाही, भगवंत तुमचं भक्ती बघतात. त्यातला तूप उत्तम आहे गाईचं, ते जास्त चांगलं आहे, परंतु तूप जर नसेल, तुम्ही खूप गरीब असाल का तूप अवेलेबल नाही भारतमध्ये, उपलब्धच नाही, तर काय करणार. तर अशा वेळी जे असेल ते दीपक प्रज्वलित करा, प्रेम भावनेने करा, देवाला दाखवा, आपलं प्रेम त्या दीपकाच्या माध्यमातून देवाला अर्पण करा. असं म्हणतात की त्या एका दीपकाच्या प्रकाशामुळे तुमच्या हृदयामध्ये प्रेम दीपक प्रकट करतात. तुमच्या हृदयामध्ये प्रेम ज्योत भगवंत निर्माण करतात. या महिन्यामध्ये तुम्ही करता 2 पैशाचा दीपक अर्पण करता, भगवंत लाख मोलाचा दीपक, त्यांना प्रेम दीपक तुमच्या मनामध्ये उत्पन्न करतात. असा लाभ आहे या महिन्यामध्ये. प्रभूजी, प्रोफेसर साटमना काही प्रश्न विचारायचा आहे. हा विचारा ना, अनम्यूट करा आणि विचारा. हा, धडक साटम म्हणा बोला. प्रभू. दर्शन नाही हा. तुमचं होत आहे. प्रभू, हा, आपण नाही तर होत आहे. व्रत करतो या महिन्यामध्ये. हा, ब्लर आहे थोडा, कॅमेरा खराब आहे प्रभूजी. ठीक आहे, बोला ना, बोला. माझा आवाज हा, येतोय. तर आपण मला स्पेशली खाण्याबद्दल जे वर्ग करायचं आहे त्याबद्दल विचारायचं होतं. म्हणजे जसं उडीद डाळ खाऊ नये असं म्हणतात, तसं अजून हा, काही सांगायला विसरलो जनरली तुम्हाला मी. या महिन्यामध्ये उडदाचं व्रत आहे, ते उडीद डाळ खाऊ नये या महिन्यामध्ये. आणि वांग पण आहे का खाऊ नये? वांग तर 4 महिन्यात खाऊ नये चतुर्मास्यामध्ये. असं आहे की वांग, उडद डाळ, मसूर डाळ खास करून या सगळ्या वस्तू कामभावना वाढवण्याच्या वस्तू आहेत सगळ्या. त्याच्याने कामभावना वाढते, ऐहिक सुखाची जी आसक्ती ती वाढते या महिन्यात या भोजनामुळे. म्हणून आपण इडली खातो पण कमी खातो, उडीद डाळ खातो आपण पण कमी खातो, पण ह्या महिन्यात ती पूर्ण वर्ज करायची. आणि चतुर्मास्यामध्ये 4 महिन्यामध्ये वांग न खायचं नियम आहे. आम्ही 4 महिने वांगे खाल्लेले नाही. आम्ही आता वांगे केव्हा खाणार? इन डिसेंबर खाणार. खाल्लीच तर. काही लोक वांगी लाईफ लॉंग सोडून दिले त्यांनी, कारण ते थोडस रजोगुणी अन्न आहे. तर ते आपण कसं कमी खातो. आपलं जेवण सात्विक असतं, जेवण हलकं असतं, सात्विक असतं, सिंपल असतं, ते पचायला सुंपल आणि भावनेकरता पण अनुकूल असं आपलं जेवण असलं पाहिजे. आणि आज सकाळी मी वाचन करत होतो
त्यात दिलंय की या महिन्यात व्रत असे का करावेत की हे खाऊ नये ते खाऊ नये, कारण आरोग्य संपन्न राहावं आणि सुपाच्य आणि साधं जेवण जेवून मन स्वच्छ ठेवावं आणि पचनाकरता कमीत कमी शक्ती खर्च व्हावी, अधिक शक्ती भक्तीमध्ये खर्च व्हावी, म्हणून या महिन्यामध्ये ते व्रत करायचे असतात. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सेप्ट काय आपला, की शरीराला कमीत कमी कष्ट व्हावेत आणि शक्ती वाचावी, आणि ती शक्ती ती वाचते, ती शक्ती वाचलेली भगवंताच्या सेवेला लागावी, म्हणून ते व्रत करायचे असतात. प्रभूजी, मला एक विचारायचं आहे. हा ब्रह्ममुहूर्तावर तुळशीला दिवा दाखवायचं म्हणतात, ते आधी घरातल्या देवाचं पूजा करून झाल्यावरच दाखवायला पाहिजे की आधी ते दाखवलं तर कधीही चालेल? दाखवू शकता. आता काय काय कडक नियम नाही, काय असा नियम नाहीये. तुम्ही कधीही दाखवा, आधी दाखवा मग दाखवा, काय प्रॉब्लेम नाही, पण दाखवा. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणखीन काय? ओके श्यामकुंड प्रभू. येस, दामोदर अष्टकम. हा सुरू करा. सगळ्यांना